खरं म्हणजे त्याचं शब्दातही वर्णन करता येणार नाही. ऊन आहे त्याच्यामुळे मी काही वेळ घेत नाही. जे काही मला बोलायचं आहे ते मी मध्ये तुमच्या समोर बोलणारच आहे. प्रत्येकाची इच्छा होती, माझा राष्ट्रगीत घेण्याची माझी मनापासून इच्छा नव्हतीच, पण प्रत्येकाची इच्छा अशी होती, सर तुमचा आवाज, सर तुमचा आवाज. आता त्या आवाजाला 25 वर्षाचा काळ उलटून गेला, पण तुमची इच्छा असल्यामुळे राष्ट्रगीतांना आपण सुरुवात करूया. आपल्या कार्यक्रमाची काही हरकत नाही. देसा देसा. आता मी माझा आवाज दिला पण तुम्ही तुमचा दिला, प्रतिसाद हे वाईट आहे, बरोबर आहे की? सावधान देसा सावधान. एक साथ जोर से राष्ट्रगीत शुक्का. सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल वितरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता मला कोणती? भारत माता की जय. भारत माता की जय. लाईन मध्ये गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित सर्वच मित्र मैत्रिणी आणि उपस्थित सर्व गुरुवर्य यांचं मी प्रथमतः शब्दसमूहाने स्वागत करतो. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मराठी मातीत आणि मराठी मनात किल्ले खैराई सारख्या भक्कमस्थान उभे करून असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल पंचाळेच्या या प्रांगणामध्ये पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मुलांना ग्रामीण भागात तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे, त्यांची उन्नती व्हावी, या छोट्या गाया फुलाव्यात आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सुवास हा दश दिशांना पसरावा असा मनोमन विचार बाळगणारे या माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय स्वर्गीय नानासाहेब गडाख यांच्या पावन स्मृतीस विनम्र असं अभिवादन करून आज आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. यशस्वी गेली कित्येक वर्ष आपल्या गावात ज्ञानदानाचे कार्य करून कित्येक विद्यार्थ्यांना सुजाण आणि सुसंस्कृत बनवणारे आदरणीय मुख्याध्यापक श्री सोनवणे सर यांनी स्वीकारावं अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. विकास ब्रेक यांनी आत्ताची सूचना आणली अध्यक्षपदाची, त्याला सर्वांमधून अनुमोदन देतो. मित्रांनो, विषमतेचा अंधार दूर सारण्या, मनामनात दीप पेटवूया, करुणी दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाढवूया. मान्यवरांना विनंती की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची, दीप प्रज्वलन सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय.
सौभाग्य लाभलं आणि इथून पुढे प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण कायम सहभागी होऊ अशी एक परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि यानंतर सन्मान करत आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. यानंतर आपल्या सर्वांचे सन्मान होत आहे. थांबा एक मिनिट. यानंतर श्री गोमाशी सर यांचाही आपल्या बॅचच्या वतीने ऐका थोडं मागे सरका इकडं, थोडं मागे सरका. मी सचिन सेंद्रे. अनेक पण हिमालय ही शान आहे, वृक्ष असतील अनेक पण चंदनाला मान आहे. खूप भेटले गुरु पण आमच्या जीवनात तुम्हाला सर्व गुरुवारांना आढळ असं स्थान आहे, आढळ असं स्थान आहे. बघा इकडे चला काय इकडे बघा समोर. या ठिकाणी आपले लाडके शिक्षक श्री गोमाशी सर यांचा सन्मान या ठिकाणी यानंतर श्री यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. समोर यांनी गडाख सर याचा सन्मान करण्यासाठी सूर्यकांत थोरात, सुरेश वाघ, सदाशिव जगताप यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. मी विनंती करतो की इकडे बघा समोर सर एकदा सत्कारासाठी शोभा गिरे, इकडे बघा समोर. श्रुती खुळे, आर्यस गडाख सर यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. मी मनीषा सळक, सुनीता सोनवणे, अर्चना गुले, मनीषा सोनवणे यांना विनंती करतो की 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ती भव्य दिव्य इमारत आपल्याला बघायला मिळणार आहे. अतिशय देखण्या स्वरूपातली इमारत, महाराष्ट्रात माझ्या जिल्ह्यात अशी कोणतीही इमारत नसणार आहे. झडपीची एवढी मोठी इमारत आपल्या गावात आदरणीय श्री डोंगरे सरांच्या पुढाकाराने झालेली आहे. अलका गोसावी, मंगल थोरात, मनीषा बेलोटे. थांबा एक मिनिट. पंचाळी शाळेची इमारत भव्य दिव्य व्हावी आणि दुर्दैवाने ती त्यांची इच्छा अपुरी राहिली. मित्रांनो, वाटले नव्हते कोणालाही असे अघटित घडून जाईल. चालता बोलता देव तुम्हाला समोर वाटले नव्हते कोणालाही असे अघटित घडून जाईल. चालता बोलता देव तुम्हाला घेऊन जाईल. आदर्श आणि कर्तबगार शिक्षकाची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी एसपी गडाख सर तुमची आठवण आम्हाला सतत येत राहील. आदरणीय शुभमंत्री सर यांचाही या ठिकाणी या बँकच्या वतीने आपण सन्मान करणार आहोत. विनंती करतो की त्यांनी हा छोटासा सन्मान स्वीकारावा. उषा सुमन भेंडाने, जयश्री सोनवणे अजून पुढे राहिला असेल त्यांनी कृपया पुढे यावं. बघा इकडे समोर. सर देखील माझ्या मते स्वर्गवासी झालेले आहे. अतिशय चांगला असा स्वभाव सरांचा होता. माझ्या मते भूमीतील आपल्याला शिकवत होते. तर त्यांचे चिरंजीव या ठिकाणी योगायोगाने आज उपस्थित आहेत. त्यांच्या संपूर्ण परिवाराला विनंती करतो की आपण समोर यावं. मुलींमध्ये 1-2 मुली चला यानंतर प्राथमिक विभागाची जबाबदारी जी शासनाने सांभाळत आहे. आपल्या गावचे नवनिर्वाचित पोलीस पाटील आदरणीय श्री नवनाथ थोरात सर यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. नवनाथ सरांना विनंती करतो की आपण सन्मानासाठी पुढे यावं. मुख्याध्यापक म्हणून ते या ठिकाणी नाव पुकारा ना, तुम्हीच काय
प्रदीप जिंद्रपाल नवनाथ ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारी आपली शाळा, या शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची पाखरी वाजली. मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कणे वेचून आपण आपल्या आयुष्यामध्ये फेनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. आज आपण जुने क्षण आणि जुने नाते नव्याने साजरे करण्यासाठी म्हणजेच विद्यार्थी मेळाव्यासाठी अर्थातच गेट टुगेदर साठी एकत्र जमलेलो आहोत. या विद्यालयाने आपल्याला अविस्मरणीय अशा आठवणी दिल्या आहेत. क्लास, जादा तास, खेळ, विनोद, गॅदरिंग, सहल आणि इतर असंख्य आठवणी कायम आपल्या मनात कोरलेल्या आहेत. मला विश्वास आहे की आपल्या बालमित्रांना आणि शिक्षकांना भेटण्यासाठी आपल्यासाठी हा मेळावा एक योग्य असं व्यासपीठ ठरणार आहे. मी पुनश्च एकदा सर्व मित्र मैत्रिणी, व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुवर्यांचं मनापासून स्वागत करतो. यानंतर एक दोन मनोगत होईल आणि नंतर आपण गुरुजनांचे विचार ऐकूया. प्रथमतः सचिन डुमरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. आज आपण सर्वजण मार्च 2000 नंतर साधारणतः 24 वर्षानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्व शिक्षक, माजी मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी हे एकत्र येण्याची सोपी गोष्ट नाही, परंतु आपले मित्र विकास बिरे, नवनाथ माळोदे, प्रदीप भांडोरे यांच्या पुढाकाराने नियोजनामुळे शक्य झाले. तसेच आपल्या संस्थेचे माजी मुख्याध्यापक श्री सोनवणे सर यांचे मी विशेष आभार मानतो की ते इतके वय झालेले असतानाही आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. सोनवणे सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर सोनवणे सर शाळेचे मुख्याध्यापक असताना ते शाळेतील विद्यार्थ्यांकरता विविध उपक्रम राबवत असत. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे त्यांनी आयोजित केलेला मी पाहिलेला जपान हा कार्यक्रम. 25 वर्षांपूर्वी जपान देश कसा आहे हे शाळेतील विद्यार्थ्यांना सोनवणे सरांमुळे कळले. हे त्यांचे विशेष आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या 92 सर्व विद्यार्थी, तसेच त्यांच्या कुटुंबाची इतकी मोठी जबाबदारी असतानाही त्या वेळात करून आज हजर राहिल्या. तसेच आमच्या शाळेचे त्यावेळेचे इंग्रजीचे शिक्षक श्री कांडर सर त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर छडीवाली चमचम विद्यार्थी. शाळेतील एकही विद्यार्थी असा नव्हता की तो कांडर सरांना घाबरत नसत. आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आपण सगळे पुढे जाऊन यशस्वी झालो. माझं जर म्हणायचं झालं तर मला इंग्रजी विषयात 2000 सर्वात जास्त 68 मार्क होते. तोपर्यंत सगळ्यात बॅचचा हायेस्ट मार्क मला होते. ते कारण सरांमुळेच. इतरही शिक्षक होते, पण आता सेंद्रिय सरांबद्दल बोलायचं झालं तर सेंद्रिय छडी फार भयानक होती आणि हिंदीमध्ये त्यांचा हात कोणी पकडत नव्हतं. आता पुढे सर होते, पण आज ते आता कार्यक्रमात उपस्थित राहिले नाही. तसेच आमचे डुमरे सर तसे हायस्कूलला कमी होते, ते प्रायमरीला होते, पण थोडे दिवस त्यांनी शिकवलं आम्हाला. तसेच साधारणतः 2000च्या अगोदर ते आमच्या धनगरवाडी गावात आमच्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी विनामोबदला ट्युशन द्यायचे. आणि त्यांच्या ट्युशनमुळेच आमचं इंग्रजी म्हणा, गणित म्हणा पक्क झालं. त्यामुळेच मी सर्व शिक्षकांचा ऋणी आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा आजच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.
मित्रांनो, आपल्याला हे योग गेल्या 24 वर्षानंतर आपल्याला हे योग भेटलेले आहेत. म्हणजे हा कार्यक्रम सांगायचं म्हणजे की खूप वेळच म्हणजे अरेंज करायचं ठरलं. 2 डेट चेंज झाल्या, डेट फिक्स होत नव्हती, पण काही म्हणजे अडचणी असल्यामुळे, प्रत्येकाच्या अडचणी असल्यामुळे तो कार्यक्रम आज सक्सेस झाला. आणि सगळ्यात गोष्ट आनंदाची गोष्ट म्हणजे सगळे जेवढ्याला सांगितलं तेवढ्याची प्रेझेंट आलेली. आणि दुसरं सर्वात सरांना इन्व्हिटेशन दिलं, सरांनी पण ते मान्य सगळ्याच्या आमच्या मान्य करून तुम्ही आला. आणि कांगळा सर झालं, सगळ्यांचे आभार आहे तुम्ही सगळ्या आल्याबद्दल. सगळ्यांनाच माहिती आहे, आदरणीय मुख्याध्यापक सर, सोनवणे सर, सेंद्रे सर, कांगळा सर, आणि ज्यांच्या नावामुळे माझी ओळख आहे आणि माझ्यामुळे त्यांची ओळख आहे, असे आपल्या सगळ्यांचे गोमाशी सर. आपल्याला सगळ्यांनी एवढ्या दिवसानंतर आपल्या विशेष आमंत्रणाला मान देऊन ते इथपर्यंत आले, तर त्यांचं स्पेशल अभिनंदन. आणि बाकी उर्वरित गडाख सर झाले, थोरात सर, डोंगरे सर, यांच्या सगळ्यांचं पण मी आपल्या पूर्ण बॅचकडनं अभिनंदन आणि स्वागत करतो. दुसरं, इतक्या 24 वर्षानंतर आपल्याला सर्वांना एकत्र येण्याचा जो योग आला, त्याचं एक तर गावातील म्हणजे आपल्या बॅचचे काहीतरी 2-3 ठराविक मुलांनी याच्यावरती जास्त फोकस केला. सचिन सेंद्रे, संदीप सुंदर, नवनाथ माळोदे, सोमनाथ कनकुशे आणि विकास बिरे यांनी याच्यावरती जास्त फोकस केला. याला सपोर्ट पण बऱ्याचशा मुलींनी पण सपोर्ट केला. ग्रुपमध्ये ऑलरेडी हा ग्रुप बनवला, त्याच्यानंतर हा पराक्रम आपण हळूहळू पुढे नेला. आणि याला शेवट आजची डेट ही फिक्स झाली. या डेटसाठी आणि हे जे नियोजन केलं याच्यासाठी नियोजनवाल्यांचं आणि तुमच्या सर्वांचं मी एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज 24 वर्षानंतर आपण इथं जमलो गेट टुगेदरसाठी. आणि या गेट टुगेदरसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचं 6 महिन्यापासून चाललेलं होतं करायचं. त्याच्यात ज्योती तळे त्यांनी चांगलं इन्व्हॉल्व केलं आणि ते केल्यानंतर मॅडम त्यांनी बी त्याच्यात भरपूर योगदान केलं. तर मनीषा बिरोटे यांनी पण चांगलं योगदान केलं. हा जो 24 वर्षानंतर आपण भेटतो या ठिकाणी. आम्ही वयाच्या 15व्या वर्षी आंदोलन केलेले सर. ज्यावेळेला आम्ही 9वीला होतो आणि गोमाशे सर शिकवायला होते आम्हाला, इतिहास शिकवायचे. आणि ते दुसरीकडे जॉईन झाले होते का काय ते आम्हाला माहित नव्हतं. आणि ते दुसरीकडे गेले आणि आम्हाला ते शिक्षक पाहिजे म्हणून आम्ही महादेवाच्या मंदिराजवळ येऊन बसलो. आणि गावाने बघितलं, अरे हे सगळे विद्यार्थी कसे काय आले. मग आम्ही मागणी केली का सरांना आम्हाला शिकवायला पाहिजे. सोनवणे सर वगैरे, कांडळ सर, गणिताला गडाख सर होते, शांताराम गडाख सर ते होते. आणि मग सोनवणे सरांनी वगैरे ते त्यांच्या मुसद्दीपणाने एकदम भारी डोकं लावलं. म्हणजे आपण वरती बोलू पण आता तुम्ही वर्गात चला म्हणे. आम्ही वर्गात गेलो सर आणि मस्त गणिताच्या तासाला मला SP गडाख सर होते. ते आले, दरवाजा लावून घेतला आणि फळ्यावर 2 गणित, एक पहिलं गणित दिलं. गणित असं दिलं का वर्गात एका विद्यार्थ्याला सोडवता आलं नाही. आणि प्रत्येकाला 2-2 शाळेत तेव्हा लिहिलं. ते झाल्यानंतर दुसऱ्या गणिताला पण तेही वर्गातल्या एका विद्यार्थ्याला जमलं नाही. आणि त्या प्रत्येकाला छड्या पडल्या. आणि मग तास संपला तरी त्यांनी सोडलं नाही आम्हाला 10 मिनिटं. तेव्हा त्यांनी रिपीट देऊन घेतली जशी त्यांना अपेक्षित होती तशी. असा एक हे. आणि याच्यात मेन हे झालं, आंदोलन करायला आम्ही सगळे होतो पण आमचे 2 मोरके होते याच्यात. ते तर 4 दिवस गायबच झाले. ते परत 4 दिवस आलेच नाही. बाकीच्या सगळ्यांनी मार खाल्ला. असा एक तो प्रसंग आहे. आणि मैत्री म्हणजे एक आधार, एक विश्वास आणि एक अनमोल साथ. जी मित्राची साथ असते, मित्र कोणाला म्हणावं. ऍक्च्युली आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपल्याला कळतं की मित्र काय करायला पाहिजे. छोट्या वयात माहीत नसतं. ज्या वेळेला मी 8वीला होतो आणि आमचे आजोबा आजारी झालेले होते, मी पुस्तकं घेतले पण वह्या घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेला माझा बालपणीचा मित्र सदाशिव जगताप यांनी मला त्यावेळेला 7 विषयांना 7 वह्या दिलेल्या आहेत.
तो 8वीला असताना जी मैत्री आम्हाला आज वाटतं आम्ही ती निभावली ती त्यांनी 7वीला असताना निभावलेली. मित्र असावा तर त्याच्यासारखा हे शाळेकडून आपल्याला कळालेलं आहे. नंतर 9वीला असताना NCC होती आम्हाला. NCC ला कांदळे सर असायचे. NCC साठी एक श्रमदानाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि तो श्रमदानाचा कार्यक्रम आपले सोनवणे सर आहे त्यांचा डाळिंबाचा बाग होता त्यावेळेला. त्यावेळेला श्रमदानासाठी आम्ही त्यांच्या माळ्यात गेलेलो होतो. सायकलवर ते आठवतंय मला. अशा प्रकारे भरपूर ही धमाल या ठिकाणी केलेली आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील. एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवळत राहील. सुगंध मैत्रीचा दरवळत राहील. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. उपस्थित माजी मुख्याध्यापक आदरणीय सोनवणे सर आणि सोनवणे सर, डुबरे सर, सेंद्रे सर, गोमाशे सर आणि व्यासपीठ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आज मेळावा घडून आणला त्यांना मनापासून धन्यवाद. कारण यामुळेच आपण सर्वजण एकत्र येऊ शकलो. शिक्षणाच्या श्री गणेशाची सुरुवात होते ती शाळेपासूनच. शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. लहानपणी प्रथम ओळख होते ती शाळेमुळेच. शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर. आपले आयुष्य खऱ्या अर्थाने घडायला सुरुवात करते ती शाळाच. आपल्यातील कच्च्या मातीला सुंदर कलाकुसर करून घडवून चांगला आकार देऊन आपल्याला एक सुंदर सुजाण नागरिक बनवण्यात शाळेचा सिंहाचा वाटा असतो. विद्यार्थी शिक्षक बदलतात पण शाळा मात्र तीच. आपले वर्ग फळा बागांना सांभाळत कायम कार्यरत असते. तिच्या या देण्याच्या वृत्तीला माझी वंदन. शाळेची आठवण आणि ती रोजची माझ्या मळ्यातून येणारी वाट. आजच्या त्या वाटेवर फक्त उरल्या आहे आठवणींचा घाट. शाळेतील मित्र आयुष्यभरासाठी आपला भाऊ म्हणून राहतो आणि मैत्रीण फक्त आठवण म्हणून राहते. शाळेमधली सुट्टी एक गंमतच असायची. अगदी सर्वांनाच रोज कधी एकदा मधली सुट्टी होऊन आपण सर्व मस्ती करू असं वाटायचं. मधल्या सुट्टीत मित्र मैत्रिणींसोबत खाल्लेले डबे, खाऊची वाटाघाट आणि तर कधी कुणाशी कट्टी बट्टी असे प्रकार अजूनही आठवतात. काही क्षण अजूनही आठवतात. दुधीच्या तासाला खूप मजा यायची कारण सर्वात जास्त मस्ती तिथेच करायला मिळायची. आज सर्व काही मिळतं पण मित्रमैत्रिणी आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी भेटत नाही. शाळेचे ते दिवस आठवले की उगीच मोठं झाल्यासारखं वाटतं. शाळा हा एपिसोड आपल्या आयुष्यातून संपला तेव्हा कळतो आणि खरी शाळा सुरू होते ती आयुष्याची. शाळा या 2 अक्षरी शब्दांनी आयुष्य नावाचं पुस्तक घडवलं. अजूनही काही आठवणी मला सांगाव्याशा वाटतात. शाळेत खरा आनंद तेव्हाच व्हायचा जेव्हा आपला मित्रमैत्रीण मॉनिटर बनायचा. कारण आपण किती बोललं तरी नाव फळ्यावर लिहित नसायचं. मला अजूनही आठवतं ज्या वहीवरलं चित्र आवडलं ती वही आवडत्या विषयाला असायची. बाकीच्या इतिहास भूगोलाला. या शाळेने हजारो विद्यार्थी घडविले. अशा या शाळेच्या ऋणात कायम राहून इच्छिते. साक्षरतेचे समृद्ध दालन म्हणजे शाळा. जिथे असतो ज्ञानाचा मळा. खरंच शाळा म्हणजे पवित्र ज्ञान मंदिर. ह्या ठिकाणी आमच्यासारखी अनेक पाखरे आली आणि गेली पण स्मृती मात्र कायम आहे. आज शाळेच्या माजी विद्यार्थी मेळावा आहे म्हणून आठवण झाली असं नाही. कधी कधी गोड आठवणी मनात खोलवर रुजलेल्या असतात. अगदी हत्तीच्या पावलासारख्या कधी न पुसणाऱ्या. माझी कौटुंबिक माहिती सांगताना मला आनंदच वाटेल. पती मराठा विद्याप्रसारक ह्या नामांकित संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत. मला 2 मुली व 1 मुलगा आहे. ते देखील शिक्षण घेत आहे. आपण ग्रुप तयार केलाच आहे. त्यावर न विसरता सुखदुःख शेअर करा. मुलींचे लग्न असल्यास जरूर कळवा. नक्कीच उपस्थित राहू. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद. ह्या ज्ञान मंदिराला देखील माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो याच्यानंतर घेऊ
थांबून राहा 1 मिनिट थांबा. यानंतर आपण तळेकर उर्फ वनिता मोहन करडे एक मुलगा आहे मला. मानुरी गाव मानुरी नांदोशी मोठी. अलका गोसावी आयांचं नाव आणि सासरचं नाव रोहिणी प्रमोद गोसावी. मला नाशिकला दिलेलं इंजिनिअरिंगला राहतो आम्ही पाथर्डी फाट्याला दत्तचक्र सोसायटीमध्ये. मला 2 मुलं आहेत. इलेक्ट्रिकल डिप्लोमा करतो मोठा आणि छोटा फर्स्ट इयर. काय करतात ते सांगितलं. माझे मिस्टर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. माझे मिस्टर शेती आहे आणि मुलगा IT इंजिनिअरिंगला 3ऱ्या वर्षाला. मी मनीषा गेलोटे. आता मनीषा शिंदे. मी सडकोला राहते. एक मुलगा आहे मला. मी मंगल वरात इकडे मंगल दाभाडे शिर्डी जवळ आणि मिस्टर संस्थांमध्ये मनीषा जाधव निफाड तालुका कानड. एक मुलगा आहे मुलगा इंजिनिअरिंग मुलगी 12वी. माहेरचे नाव जयश्री भागवत सोनवणे आणि सासरचे जयश्री तुकाराम वायकर गाव रामपूर. व्यवसाय शेती आणि 2 मुलं 1 मुलगी. मुलीचं M.Com झालं. लग्न झालं आणि मोठ्या मुलाचं शिक्षण चालू आहे. छोटा 5वीला आहे. माझे नाव सुमन केशव बेंडाळे. माझे तिकडचे नाव सुमन गमाजी डोली डुबेरे. मला 2 मुली 1 मुलगा आहे. माझा एक मुलगा 12वीला आहे. आता मुलगी पण 12वीला आहे. ती नीटचं करते, तो इंजिनिअरिंगचं करतो. मुलगी आता 9वीला आहे. माझे मिस्टर शेती करतात. शेती चांगल्या प्रकारे करतात. माझे नाव सोनवणे. सासरचे नाव सारिका सोमनाथ पुळे वडावडी. 2 मुली 1 मुलगा. मी ज्योती भांगर तळेकर. इकडे माहिती नाव सासरचे नाव ज्योती माधव पुळे. आमचा शेती व्यवसाय आहे. मोठा मुलगा BCS कंप्लीट झालाय आणि MCS ला आता ऍडमिशन केलं. माझ्या मिस्टर शेतीच करताय. असं जाऊ परत. मी उषा बिंगरे. मला शाळा गेलेली अस्मिता प्रवीण जाधव. मला 1 मुलगी आणि मुलगा. माझे मिस्टर पण शेती करतात. मी शोभा दत्त रेगिरे आणि सासरचे नाव शोभा शिवाजी राठोड. आमचं गाव पाथरी. पण आम्ही सध्या हल्ली मुक्काम शिन्नर आणि मिस्टर खेळापत आणि 2 मुली आहे 1 मुलगा आहे. मोठी मुलगी फॅशन डिझायनिंग करते. लहानी 12वीला होती. तिला आता 73% पडली. माझं नाव अर्चना अशोक गुळे. सासरचं नाव अर्चना बाळासाहेब कोल्हे सांगवी. मला 2 मुलं आहे. मोठा मुलगा 12वीला, लहान 10वीला आणि मिस्टर शेतीच. माझे नाव मनीषा मारुती आसडक. राहायला इथंच आहे. 1 मुलगी. माझे नाव सुनीता लक्ष्मण सोनवणे. सासरचे नाव सुनीता यशवंत कांडेकर. मला 1 मुलगा आहे. जॉबला आहे तो सुरतला. मिस्टर शेतीच करतात. माझे नाव मनीषा सोनवणे. सासरचे नाव मनीषा शोक. आम्ही पण शेतीच करतो. माझे नाव मुक्ता हैबती हांडोरी. सासरचे नाव मुक्ता विक्रम विघ्ने. राहणार विगणवाडी.
एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी इंजिनिअरिंगला आहे, मुलगाचं टीवाय पूर्ण झाले. माझे नाव युती कमलाकर हंडोरे, सासरचे नाव कृष्ण रामगावाडे. आमचा व्यवसाय शेतीचे. मला 2 मुले, एक मुलगा एक मुलगी. मुलगा शेती करतो, मुलगी इंजिनियर करते. आमचा व्यवसाय शेतीचा आणि मी आशा म्हणून काम करीत असते. माझं नाव शिला सासरचं शिला सुभाष बोलते. मुलगी शेतीच करतो. माझं नाव सचिन सुभाष सेंद्रे. राहायला नाशिकला आहे आणि जिल्हा परिषद मध्ये जॉईंट आहे 2009 पासून आणि डुबेऱ्याला बदली आहे यांची इथं. माझं नाव सोमनाथ रामदास कामुणे. मी शेती करतोय. मला 4 मुलं आहे. एक मुलगी नीटला आहे 12वीला आणि दुसरी नवोदयला आहे खेडेगावला आणि 2 मुलं इथंच आहे. मी विनायक थोरात शेतीच करतो. 2 मुलं आहे, मुलगी इथंच आहे, मुलगा इथंच आहे. माझं नाव प्रदीप मधुकर हंडोरे. मी 10वी नंतर इंजिनिअरिंग केली, BA मेकॅनिकल झालो आणि महिंद्रा, टाटा, कूपर स्टँडर्ड अशा नामांकित कंपन्यांमध्ये मी जॉब केला आणि आता नाशिकमध्ये ॲज ऑपरेशन हेड म्हणून कार्यरत आहे. आणि मला 2 मुलं आहे. एक मुलगा 9वीला आहे, एक 3रीला आहे. मी नाशिकला राहायला, स्वतःचं घर वगैरे आहे. आणि माझं एकच नाव आहे, तुमचं सारखं डबल नाही. मी सचिन तुंबडे. आता सध्या MSRTC मध्ये ॲडव्होकेटचं काम करतोय. 2 मुली मला, एक 4थीला आणि एक 3रीला. माझं पॅथॉलॉजी झालंय, DMLT CMLT झालेलं आहे माझं. मी यावर्षी 12वी सायन्सचे पेपर दिले, त्यानंतर नीटचे एक्झाम दिले आता 5 मेला जस्ट. मला BHMS करायचं आहे. सध्या माझा अभ्यास वगैरे चालू आहे. सध्या मी डॉक्टर S.R. कातकडे MS करतो, त्यांच्याकडे प्रॅक्टिस करतो. सर्व प्रकारचे ऑपरेशन वगैरे, त्याच्यानंतर एक्सरे सर्व करतो मी. ऑपरेशन स्वतः करतो. माझी मुलगी 9वीला आहे. माझी मिसेस MBAला आता नंबर लागला टॉप कॉलेजला पुण्याला, DY पाटील कॉलेज, त्यांचं ॲडमिशन झालेलं आहे. माझं नाव शिंदे किरण. मला 2 मुलं आहेत. 2 मुली, एक मुलगा 3रीला आहे, एक 2 मुली 6वी 7वीला आहे. माझे नाव जालिंदर रामनाथ थोरात. माझा पशुखाद्याचा व्यवसाय आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. माझं नाव सदाशिव पांडुरंग जगताप. राहायला ठाण्याला आहे. 2 वर्षापूर्वी मानव इथं सायको पर्यटन चालू केलं आहे. ठाण्याला साक्षी तब्येतशी म्हणून नावाचं दुकान आहे. एक मुलगा एक मुलगी. माझं नाव सूर्यकांत थोरात. माझं व्यवसाय आहे, गॅरेज, स्पेअर पार्टचं दुकान आहे. मला 2 मुली, एक 9वीला आणि एक 8वीला आहे. सध्या काय शाळेत सांगा ना, पेपर ओळख सांगा ना. सध्या शालेय व्यवस्थापन कमिटीवर शालेय समिती अध्यक्ष आहे मी शाळेत. सुरेश मसुवा शाळेतील नाव. आता सध्या मी डॉक्टर सुरेश वाघ म्हणून माझं डोकणी फार्दापूर धारणगाव या गावाला संध्याकाळी मी ओपडी बघतो. मी ॲक्युपंक्चर स्पेशालिस्ट केलेले, पॅरालिसिसचे पेशंट बघतो, नंतर जनरल प्रॅक्टिस पण करतो. आणि सिन्नरला सिद्धिविनायक हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी ICU डिपार्टमेंटला मी RMO म्हणून ड्युटी करतो. रेसिडेंटल मेडिकल ऑफिसर म्हणून बघतोय काम. अशी सेवा करतो मी. मला एक मुलगा आहे संगराज सुरेश वाघ आणि आता सध्या सिन्नरला स्थायिक आहे मी. विठ्ठल काबळे, शेती करतो. हॅलो, गुड आफ्टरनून ऑल. माझे नाव ललित जगताप. मी शिक्षण MBA SCM केलेलं आहे. मला 2 मुलं आहेत, मुलगी 10वीला, मुलगा 6वीला. सुनील थोरात,
व्यवसाय शेती, एक मुलगा आणि एक मुलगी. माझे नाव हॉटेल बोलला हॅलो माझे हॅलो माझे नाव राधाकिशन भागवत सोनवणे, राहणार उजनी, व्यवसाय शेती, 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. मुलीचे 12वीचे पेपर झाले, निकाल पण लागलाय आणि मुलगा 8वीला आहे. माझे नाव रवींद्र शिंदे, 2 मुली 2 मुलं. मुलगी 12वीला आहे, एका मुलीचं लग्न झालं. माझे नाव आप्पासाहेब आसळे. मी 2003 ला आर्मी जॉईनिंग केली, 2020 ला रिटायर झालो. आता सध्या HR ला जॉईनिंग करतो, जॉब चालू सध्या तिथं. तर माझे नाव संदीप सोमनाथ सुंदर. मी 2003 ला आर्मी जॉईन केली होती, 2020 ला मी रिटायर झालो. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. आता सध्या मी इथं पंचाळ्याला तलाठी ऑफिसला काम करतो. मी नवनाथ मळवदे. 12वी नंतर मी इलेक्ट्रॉनिक्स केलं. त्यानंतर मी 15 वर्ष एका रिव्हर्स ऑस्मोसिस कंपनीमध्ये जॉबला होतो. पण कोविडच्या काळामध्ये मी रिझाईन दिलं. आता मी शेती करतो प्लस दुग्ध व्यवसाय करतो मोठा. मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. सासरवाडी गावातलीच आहे. मी शेतीच करतो. मला एक मुलगा एक मुलगी आणि प्लस ट्रॅक्टरचा व्यवसाय करतो. माझं नाव मच्छिंद्र छबुसा इंद्रे. मी 2001 मध्ये आर्मी जॉईन केली आहे. माझी 23 वर्ष सर्व्हिस झाली आहे, अजून 1 वर्ष बॅलन्स आहे. आणि माझी लास्ट पोस्टिंग सोलापूरला आहे, NCC डिपार्टमेंटमध्ये. मी राहायला ॲक्च्युली माझं नाशिक रोडला एक घर आहे आणि कोणार्क नगरमध्ये एक फ्लॅट आहे माझा. सध्या आता सोलापूरला असल्यामुळं फॅमिली विथ आम्ही तिकडे. मला एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी छोटी 7वीला आहे, मुलगा 12वीला आहे. JEE तयारी करतो, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची तिची पुढची तयारी आहे. बाकी दत्तात्रय बिरे. मला 2 मुलं आहे, एक मुलगा या संकुलामध्ये 9वी शिक्षण घेतोय आणि कन्या प्राथमिक विद्या मंदिर मध्ये 7वीला आहे. आता शेती करतो. माझा दुधाचा व्यवसाय आहे, मुक्त संचार गोठा आहे माझ्याकडे आणि दूध व्यवसाय प्लस शेती करतो. आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंचायतच्या शाळा व्यवस्थापन समितीवर गेली 4 वर्षापासून मी उपाध्यक्ष म्हणून काम करतोय. आणि त्याबरोबर आमचे जालिंदर भाऊ पण माझ्या बरोबर आहे. इथं बसलेले बरेचसेच यांच्या सहकार्यातून आम्ही सुमारे मागच्या सांगितल्याप्रमाणे सुमारे 3 कोटी 17 लाख रुपये CSR फंडातून भव्य अशी मला शाळेची मंजूर करून आणलेली आहे. त्या शाळेच्या लोकार्पणाला आपण सर्वजण परत भेटूया. यानंतर आपण शिक्षकांचे विचार. स्वर्गीय आदरणीय नानासाहेब गडाख, शैक्षणिक संपूर्ण इंग्लिश स्कूल पंचाळे. आपल्या संस्थेचे आदर्श सेक्रेटरी आदरणीय राजेशजी गडाख सर, आपले मार्गदर्शक, नेहमीच मदत करणारे, प्रत्येकाला सांभाळून घेणारे आपल्या समोर बसलेले RS गडाख सर. तुम्ही जेव्हा विद्यार्थी होते त्यावेळेला स्टेजवरती बसलेले माजी प्राचार्य श्री सोनवणे सर आणि त्यांच्या शेजारी बसलेले आदर्श प्राचार्य श्री पवार सर आणि सर्वच माझे स्टेजवरती बसलेले सहकारी बंधू आणि आपण सर्व. खरं म्हणजे आजचा दिवस कसा आणि काय याचा मी उल्लेख कोणत्याही शब्दात करू शकत नाही आणि करणार नाही. कारण हे प्रसंग जे येतात, ज्यांचे योग असतात त्यांच्यासाठी येतात. काळ फार भयानक. आपले सर्वांचे क्षण, सर्वांचं नशीब मित्र असू म्हणे हे खूप चांगलं आहे.
म्हणून एवढ्या दिवसानंतर आपण एकत्र आलो, हा खूप मोठा आपला योगायोग आहे. प्रॉपर्टी कमवण्याच्या मागे कधीच लागायचं नाही. आज तुम्ही प्रत्येकाचं नाव घेतलं बा, घेतली की नाही, हीच त्यांची प्रॉपर्टी. तसंच तुम्ही करा, इथून पुढे करा. तुम्ही करत असता गोरगरिबांना निश्चित मदत करत चला. आणि आपण जे घडलो याच्या पाठीमागे सगळ्यात जास्त उपकार हे नानासाहेबांचे आहेत. त्यांना आपण विसरून चालणार नाही. त्याच्यानंतर पहा, आपण त्या शाळेमध्ये होतो, बरोबर आहे की नाही? किती प्रॉब्लेम होते तुम्हाला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे. आम्ही त्या काळात नाही स्टडी घ्यायचो, सर असायचे, सर स्वतः मुक्कामी असायचे. तुमच्या वेळेला नाईट स्टडी होती की नाही मला आठवत नाही. होती का? तुमच्या नंतर बंदच आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपले जे सेक्रेटरी आहेत संस्थेचे राजेश सर, तुम्हाला मी खऱ्या अर्थाने सांगतो, अहोरात्र कष्ट करत असतात. संस्था तयार करणं, संस्था आणणं, शिक्षण संस्था वाढवणं हे फार मोठं काम आहे. आणि याच्यासारखं पुण्य जगात कोणतंच नाही. कारण तुम्ही विचार करा, आपण पृथ्वीवर जन्माला आलो, नोकऱ्या मिळवल्या, तुम्ही शिकले, तुम्ही नोकऱ्या मिळवल्या, आपण संपूर्ण जाणार आहे. शिक्षण संस्था अहोरात्र पिढ्यानपिढ्या चालणार आहे. हे काम ज्यांनी केलं त्यांचे उपकार आपल्याला कधीच विसरता येणार नाही. आपण सक्सेसफुल त्यांच्याच म्हणलं ते देणार. तर अशाच प्रकारची कामं आपण आयुष्यात येऊन किती सक्सेस होऊ हे आपलं ध्येय पाहिजे. आणि ते ध्येय पार करत असताना जीवनामध्ये किती संकट आले, इंग्रजीमध्ये म्हणतात पहा, तुम्हाला आठवलं, करेज इज द शुअरेस्ट weapon in danger. No other weapon in danger is as sure as courage. Courage is surer than any other danger. जीवनात सक्सेस व्हायचं तुम्हाला तर त्या काळची माझी काय आठवलं, डिग्री आठवली, पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह सुपर. एकच वाक्य तिन्ही मध्ये मी फेकलं. मला माहिती तुम्ही मला कधीच विसरू शकत नाही आणि विसरू पण ना. आलं का ध्यानात? ठीक आहे. आदर्श जीवन जगा, आदर्श नागरिक व्हा. लाईफ मध्ये खूप मोठमोठे चान्स असतात. तुमची मुलं खूप खूप घडवा. मी माझी मुलं खूप घडवली. पुण्याला जाण्याचं कारणच ते होतं, माझी जी 4 मुलं आहेत, 2 मुली आणि 2 मुलं, हे चारीच्या चारी मोठमोठे इंजिनियर आहेत आणि मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सर्व्हिसला आहेत. आता सुट्टी संपत आलेली आहे. पाठीमागे इलेक्शनचा काळ होता, मी अजूनही गेलेलो नाही. आणि आज माझं जाण्याचं नियोजन आहे आणि कदाचित वेळ मिळाला तर मी तिकडे जाणार आहे. जसा मी आयुष्यात सक्सेस झालो तसे तुम्ही आयुष्यात अजूनही खूप मोठे चान्स आहे. तुमची मुलं आहेत, खूप शिकवा त्यांना, खूप मोठी का लाईफ मध्ये खूप मोठं होता येतं, खूप चांगलं जीवन जगता येतं, नाव कमावता येतं, पण त्याच्यासाठी मात्र अहोरात्र कष्ट केले पाहिजे. मी पहिल्यापासून तेच सांगितलं, बरोबर आहे ना? आणि तुम्ही तसंच करा. खरंच जीवन खूप चांगलं आहे आणि तुमच्यापर्यंत मी आज येणारच नव्हतो. तुमच्या काहीतरी एक नशीब म्हणा आणि माझं बी एक भाग्य, या दोन्हीच्या मिलापामुळे मी तुमच्यामुळे येऊ शकलो. आणि जशी तुम्ही तुमची सगळ्यांनी एकत्र येऊन एक इच्छा व्यक्त केली की सर आमचं राष्ट्रगीत घ्या आणि ते तुमच्याच आवाजात आम्हाला ऐकायचं आहे म्हटले तर तुम्ही सगळे, तशी माझी एक इच्छा. तुम्ही दर 5 वर्षाला तुमच्या बॅचचा मेळावा आहे आणि या शाळेसाठी काही योगदान जर तुम्हाला करता आलं तर अवश्य करा. एवढे 2 शब्द मी तुमच्यासमोर मांडतो आणि माझेही 2 शब्द सांगतो. मी संजय सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सहकारी शिक्षक मित्र आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज फार दिवसानंतर तुमची जी पहिली भेट झाली, चेहरे तर काही सगळ्यांचे ओळखीचे नव्हतेच, पण एक एक ओळख करून द्यायला लागले तर कशी ओळख पटायला लागली. मग मात्र ते जे रूप आहे तुमचं,
जसं एखाद्या मुलाला मुलीला वाटतं का आपल्या गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी मग शाळेचा परिसर असेल किंवा अन्य कुठं सार्वजनिक ठिकाणी झाडं लावली आणि मग एखाद्याला डोळा असतो का चला आज हे झाड आपल्याला घेऊन जायचं. तसं आम्ही जेव्हा पहिल्यांदा आम्ही इथं आलो पंचाळ्याला शाळेमध्ये, प्रश्न पहिला आम्हाला फक्त ही रोपटी जमा करण्याचाच होता. ही रोपटी आपल्याला कुठं मिळते, कशी मिळते, हाच विचार आम्ही करायचो. आणि शिंदेवाडीला जाय, धनगरवाडीला जाय, इतर ठिकाणी जा आणि चौकशी करून कोणाची फी भरता येईल आणि दाखला मिळवता येईल हा आम्ही विचार करायचो. त्यावेळेला तुम्ही कदाचित 5वीला किंवा 6वीच्या वर्गात सुद्धा असू शकाल. तुमचेही दाखले जमा करताना असंच आम्हाला अडचणी आल्या असतील. आणि असं हे युवलाचं हे रोपटं आम्ही त्यावेळेला चोरलेलं. पण आज त्या रोपाचं चांगलं मोठं झाड झालं, त्याला ह्या कळ्या लागल्या आणि ह्या कळ्यांचे कधी फळं झाली समजलीच नाही. आणि आज तुमचं हे जे काही गुणगान आहे, तुम्ही मोठे झालात, कोण कुठं नोकरी करतोय, कुणाचे 2-2 लेकरं आहेत, ते 12वी पास झालेले आहेत, चांगले मार्क मिळालेले आहेत आणि ते गर्वानं तुम्ही सांगत आहात. आम्हालाही त्याचा आनंद वाटतो, उर भरून येतो, छान वाटलं. आज 24 वर्षानंतर जेव्हा ही तुमची बॅच नजरेसमोर आली तेव्हा पुन्हा एकदा हायसं वाटलं. खूप खूप मनापासून आनंद वाटला. ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी फक्त एवढाच प्रश्न होता डोळ्यासमोर, त्या वेळेला मुलं कोणकोणती, मुली कोणकोणत्या होत्या, आता हे सगळे आपल्याला ओळखू येतील का, अशा प्रकारचे प्रश्न डोळ्यासमोर होते. आणि प्रत्यक्षात समोर आलं तर खरोखर तसंच झालं. आणि तुम्ही म्हणाल या ठिकाणी बसले सगळं डोंगरे सर आहेत, गोमाशा सरांमध्ये थोडासा बदल वाटत असेल तुम्हाला, हे मला वाटतं. बाकीचे जे आहेत यांच्यामध्ये काही बदल वाटत नाही. सोनवणे सरांमध्ये बदल वाटत नाही, कांडे सरांमध्ये बदल वाटत नाही. आपल्यामध्ये जे काही ज्येष्ठ शिक्षक शांतराम गडाख, त्यांच्यातही जास्त मला बदल वाटला नसता. आज आपल्यात नाही, ते दुःख आहे, खेद आहे तुम्हाला. तुम्ही म्हणाल सर तुम्ही आहेत तसेच आहात, तुमच्यात काही बदल झाला नाही, पण आमच्या दृष्टीने मात्र तुमच्यामध्ये बदल झाला. बदल हा निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन हे निसर्गाचा नियम आहे, तो घडलाच पाहिजे, झालाच पाहिजे. काल तुम्ही बालक होतात, विद्यार्थी होतात, आज तुम्ही पालक झालात आणि या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा ती बालपणीची आठवण जागी केली. आजच्या या निमित्ताने तुमचा हा जो काही स्नेह मेळावा आयोजित केला आहे, या निमित्तानं मला एवढं सांगावं असं वाटतं तर कांडे सरांनी सांगितलं तर 5 वर्षांचा तुमचा मेळा पुन्हा एकदा झाला पाहिजे. आणि शाळेला जर मदत करता आलीच तर तुम्ही मदत करा. आणि तुम्ही जी इच्छा आमच्याकडे व्यक्त केली, नक्कीच आम्ही सर्वजण या विषयावर चर्चा करून गावात वाचनाची तुमची जी इच्छा आहे लवकरात लवकर पूर्ण करू अशी मी सर्व मित्रांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो. एक छोटंसं का होईना वाचनाला आम्ही चालू करू. यानंतर या संकुलाचे प्राचार्य श्री पवार सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मार्च 2000 माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सोनवणे सर, व्यासपीठावरील आमचे मार्गदर्शक RS गडाख सर, माझे ज्येष्ठ सहकारी कांडळ सर, सेंद्रे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय नवनाथ भरत सर, सहकारी ND गडाख सर, भोमासे सर, आमचे मित्र डुमरे सर आणि समोर उपस्थित असलेले मार्च 2000 विद्यार्थी बंधू आणि भगिनी, खरं सांगायचं झालं तर माझी विद्यार्थी जर म्हटलं किंवा माझी विद्यार्थी भेटणं म्हणजे या सरांच्या, आज सोनवणे सरांच्या किंवा कांडळ सरांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर त्यांच्यात जी ऊर्जा निर्माण होते आणि त्यांना असं वाटतं की आज पुन्हा जाऊन आपण या शाळेमध्ये शिकवावं, असं एवढं तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आम्हाला आनंद भेटतो. आणि म्हणून हा शिक्षकी पेशा सर्वात श्रेष्ठ पेशा म्हटलेला आहे. याला कारणच ते आहे, विद्यार्थी, माझे विद्यार्थी जेव्हा आपल्याला पाया पडतात किंवा भेटतात तेव्हा त्या शिक्षकाचं आयुष्य 2, 4, 5 नाही तर तब्बल 10 वर्षांनी त्या शिक्षकाचं आयुष्य नकळत वाढतं अशी अपेक्षा
मी करतो आणि तेच आज सोनवणे सरांच्या चेहऱ्यावरून मला नक्कीच दिसतंय. आणि म्हणून खरोखर तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे की तुम्ही एक प्रकारे लोकांचं आयुष्य वाढवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. जेव्हा माझे विद्यार्थी भेटतात तेव्हा शिक्षकाचं आयुष्य वाढतं हे नक्कीच मी छातीटोकपणे सांगू शकतो. असो, या तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय शिक्षण महर्षी औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार स्वर्गीय नानासाहेब गडाख यांनी 1962 ला हे छोटंसं तालुक्यामध्ये रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर होतंय. खरोखर आज प्रथमतः स्वर्गीय नानासाहेबांना मी विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने विनम्र अभिवादन वाहतो. आणि या गावामध्ये जसं आता कांबळे सरांनी सांगितलं, सेंद्रे सरांनी सांगितलेलं आहे की या शाळेची अवस्था किंवा या शाळेचं रूप जे होतं ते रूप आज पालटलेलं आहे. हे सर्व श्रेय संस्थेचे सेक्रेटरी माननीय राजेशजी गडाख सर आणि आर्यस गडाख सर यांना जात आहे. विद्यार्थ्यांप्रती असलेलं प्रेम, विद्यार्थ्यांप्रती असलेली भावना आणि आज टेक्नॉलॉजी, आज कुठेही जातो मी तंत्रज्ञानाशिवाय जोड नाही. आज आपले विद्यार्थी, आपण विद्यार्थी म्हणतो पण तुमचे जे मुलं आहेत ते मुलं जर बघितले तर आज आपल्या पुढे टेक्नॉलॉजीमध्ये खूप फास्ट आहेत, खूप पुढे आहेत. आणि म्हणून टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने आज विद्यालयामध्ये आपण IT लॅब असेल किंवा अटल लॅब, आज पूर्व भागामध्ये अटल लॅब म्हणून एक नवीन टिंकरिंग लॅब आलेली आहे की तिथे मुलं 24 तास आपलं संशोधन करू शकतात, काहीतरी ज्ञान मिळवू शकतात. आणि त्या पद्धतीने स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. आणि अलीकडे आपल्या विद्यालयामध्ये आज प्राथमिक विभागापासून तर माध्यमिक, उच्च माध्यमिक 12वी पर्यंत 1450 विद्यार्थी आज इथे शिक्षण घेत आहेत. आणि त्याचबरोबर अक्षय तृतीयेला आपण शेजारी सांगायला अभिमान वाटतो की आपल्या गावातील मुलींना किंवा मुलांना शिक्षणासाठी थोडं दूर जावं लागतं. ही आपल्या गावातील आपल्यासारख्या लोकांनी मागणी केली आणि संस्थेचे सेक्रेटरी राजेशजी गडाख सर यांनी तात्काळ तिला परवानगी दिली. आणि लवकरच आपल्याकडे शेजारीच आपण सिनियर कॉलेज आर्ट, कॉमर्स, सायन्स चालू करण्याच्या विचारात आहे. इमारतीचं भूमिपूजन पण झालेलं आहे. फक्त तांत्रिक अडचण आपली मान्यता या वर्षी भेटते का पुढच्या वर्षी भेटते, पुढच्या वर्षी आपल्याला भेटणारच आहे. आणि म्हणून आपण पुढच्या वर्षात शक्यतो जमलं तर सिनियर कॉलेज पण आपलं चालू होणार आहे. हे सर्व करत असताना यामध्ये मुलाचा वाटा हा तुमचा आहे. आणि म्हणून इथं म्हटलं जातं विद्यार्थी, शिक्षक आणि पालक. विद्यार्थी त्याच्या परीने करतो, पालक त्याच्या परीने करतो आणि शिक्षक त्याच्या परीने करतो. त्याच्या परीने म्हटलं का थोडासा गुणवत्ता जी आहे ती थोडीशी कमी होते. आणि म्हणून हे तिघही एकत्र येणं काळाची गरज आहे. आज तुम्ही आमचे पालक पण आहात, माझे विद्यार्थी पण आहात. दोन भूमिका तुम्ही पार करत असताना मी फक्त एवढंच म्हणणार आहे का आम्ही काही करत नाही, संस्था करते, शिक्षक काही करत नाही, विद्यार्थी करतात, पालक करतात. आणि म्हणून आज आमच्याकडे गुणवत्तेच्या दृष्टीने आम्ही उंच शिखरावर जात आहे. काल 12वीचा निकाल लागला, सायन्स आणि कॉमर्सचा 100% निकाल लागलेला आहे. सायन्स मध्ये आपल्याकडे 152 विद्यार्थी आहेत. आज ग्रामीण भागामध्ये सायन्स सारख्या ठिकाणी 152 विद्यार्थी मिळणारी ही पूर्व भागामध्ये म्हणा किंवा तालुक्यात म्हणा एक एवढी संख्या देणारी एकमेव संस्था आपली आहे. आणि तिचा निकाल 100% लागतोय. मुलं चांगल्या मार्काने पास झाले, 82, 85, 90 पर्यंत मार्क मिळून आपल्या वडाळी केंद्रामध्ये आपल्या विद्यालयाचा 12वीचा विद्यार्थी वडाळी केंद्रात पाहिला येतो. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून फक्त मी जाताना तुम्हाला एवढंच सांगणार आहे, विनंती करणार आहे, बोलण्यासारखं खूप आहे पण अजून सरांनाही बोलायचंय, तुमच्यातही कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतात. म्हणून मी फक्त मुख्याध्यापक या नात्याने या शाळेत जरी मी नवीन असलो तरी पण या शाळेचा माझा ऋणानुबंध तसा जुना आहे. साधारणतः भवर सर इथं मुख्याध्यापक असताना मी पाथरी हायस्कूल इथे गणित विषय शिकवत होतो. आणि इथे 2005-06च्या दरम्यान भूमितीला शिक्षक नव्हता. त्यावेळेस मी 2 महिने डिसेंबर आणि जानेवारी 2 महिने इथे येऊन नानांनी मला पाठवलं आणि सांगितलं की नाही पंचाळे हे गाव माझं आहे, तिथल्या मुलांची अडचण व्हायला नको, म्हणून मला पाथरे प्लस पंचाळे इथं 2 महिने मी येऊन भूमितीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि आता इथं जवळजवळ 4 वर्ष झाले मी गणित विज्ञान हे विषय शिकवतो. तुमचा परिचय कमी आहे पण पालक म्हणून माझ्याकडे तुमचा परिचय चांगला आहे. म्हणून मी पालकांना एवढी विनंती करणार आहे का आता ही आपली शाळा म्हणा, ही नानाची शाळा नाही, ही कोणाची नाही, तर आपली म्हणा. आपली म्हटलं का थोडं बरं वाटतं. जाता जाता पूर्ण शाळेचं रूप बघून घ्या आणि तुमचं सहकार्य आम्हाला नेहमी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाताना एक विनंती करणार आहे, हे विद्यार्थी माझे आहेत, 11 ते 5 ला ते विद्यार्थी माझे आहेत. मी माझे म्हणतो, आपले म्हणणार नाही. आणि माझे विद्यार्थ्यांकडे आम्ही गुणवत्तेच्या दृष्टीने बघतो तेव्हा मला फक्त एकच म्हणायचं आहे, जर आमच्याकडून काही चुका होत असेल, आज 1450 विद्यार्थी आहेत,
कदाचित आमच्याकडून एखादी गोष्ट राहून जात असेल, कदाचित एखादी गोष्ट आमच्याकडून राहून गेलेली असेल, तुमच्या लक्षात आली तरी आपली शाळा, आपले शिक्षक, आपले मुख्याध्यापक म्हणून तुम्ही ती आम्हाला कानात घेऊन आर एस गडाख सर आहे, मी आहे, नवनाथ थोरात सर आहे, कोणालाही सांगितलं तर आपली गुणवत्ता नक्कीच वाढेल. आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे. ही सुरुवात आहे. या सुरुवातीवर आज आपण योग्य ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे. पठार अवस्था आपल्याला आणायची नाही. आपल्याला ती पठार अवस्था माहित आहे. आपल्याला पठार अवस्थेच्या पुढे निघून जायचंय, वरती निघून जायचंय, हा कळस बांधायचा आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांची मुलाची अपेक्षा आहे, आमचं स्वप्न आहे, नानांचं स्वप्न आहे, संस्थेचे सचिव राजेशी गडाख सरांचं स्वप्न आहे, आर्य सर असतील, माझे सर्व शिक्षक शिक्षिका यांचं स्वप्न आहे, पंचाळे गावातून एक तरी IAS IPS अधिकारी व्हावं, क्लास 1 अधिकारी व्हावं, जेणेकरून या संस्थेचं, या गावाचं, या शाळेचं नाव तालुक्यात नाही राज्याच्या बाहेर जावं. माझा एक एचजी पब्लिक स्कूलचा विद्यार्थी, आता तुम्ही ऐकलं असेल, एचजीचा विद्यार्थी 8वीला आला, त्याला इंग्लिश येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, वडील तलाठी होते चासनळवाडीच्या तिथे. त्या वडिलांनी 8वीला आपल्याकडे एचजी पब्लिक स्कूलला माझ्याकडे टाकलं. तेव्हा चार्ज माझ्याकडे होता एचजी पब्लिक स्कूलचा मुख्याध्यापक म्हणून. मी गणित शिकवत होतो. त्यांनी सांगितलं या मुलाला इंग्रजी येत नाही, गणित तर काहीच येत नाही, तुम्ही शिकवा. आता 8वीला आल्यानंतर आमच्या इकडे प्रश्न पडला की 8वी 9वी 2 वर्षात आम्ही याला काय शिकवणार. पण तो विद्यार्थी 10वीला पहिल्या 5 मध्ये आला. आज नाशिक जिल्ह्यामध्ये IPS म्हणून तो शेखर देशमुख म्हणून चंदीगडला होता, चंदीगडहून इथं नाशिकमध्ये आलेला आहे. जेव्हा असा विद्यार्थी घरी येऊन भेटतो तेव्हा नक्कीच मग सांगितल्याप्रमाणे आमचं आयुष्य वाढतं. पण आयुष्य वाढून उपयोग नाही, तर असे विद्यार्थी वाढवावे, असे विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना संस्थेचे सचिव राजेशी गडाख सर, आर्यस गडाख सर, माझ्या वतीने सर्वांचे आभार मानतो. असंच सहकार्य, अशीच आपुलकी, असंच प्रेम, अशीच माया कायम ठेवा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आणि तुम्हा सर्वांना पुढील आयुष्यासाठी खूप सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं जावो आणि तुमच्या हातून खूप चांगली समाजसेवा हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ही जी शाळा आहे आज, हिचं एक सांगायचं राहून गेलं का आज ही लाईट आहे. आम्ही पर्यावरण दृष्टीकोनातून ही शाळा उभी करतोय. तिला कारण असं आहे का तुम्ही जर बघितलं प्राथमिक विभागाच्या पत्र्यावरती आपण पूर्ण सोलर पॅनल बसवलेले आहे. एका कंपनीनं KSB पंप नावाची कंपनी आहे. आर्यस सर आणि माझे आमचे तिथे कंपनीमध्ये मित्र आहेत. असेच आपली भेट झाली. आम्ही दोघांनी त्यांना सांगितलं का शाळेसाठी काहीतरी देता येतं द्या. त्यांनी दिलं. तर आज आपल्याकडे 0 रुपये लाईट बिल लागतंय. पूर्ण शाळा ही सोलरवर चाललेली आहे. आणि असं CRS फंडातून जर आपल्याला काही देता आलं, आम्हाला नका देऊ, आपल्या मुलांसाठी जर देता आलं तर द्या. ही एक सूचना माझा विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. ND गडाख सर आपला मनोगत व्यक्त करतील. आदरणीय नानांच्या स्मृतीला अभिवादन करून गडाख शैक्षणिक संकुलामध्ये तुमच्या सर्वांचं अभिनंदन त्या अभिनंदनाच्याकरता करतो की 18/7/99 ची माझी नेमणूक होती. आणि नेमणूक झाल्यानंतर तुमची माझ्या हातची पहिली बॅच बाहेर पडली. तेव्हा 99-2000 18/7/99 ला काल विकासचा मला फोन आला. म्हटलं अरे विकास वर्ष कोणते प्रवासामध्ये होतो. म्हणजे सर 99-2000. आणि एक आणखीन आयुष्यामध्ये जिथे आपण अर्थवाहिनी म्हणतो फार मोलाची असते तेव्हा मी नॉन ग्रॅडला होतो. पण एक अभिमानाची बाब म्हणजे वर्षाकाठी आम्हाला 500 रुपये मानधन देणारे, संस्थेचं कुठलंही मानधन नसताना एक गावातले अधिकारी म्हणून, गावकरी म्हणून ज्यांनी आम्हाला सांभाळलं ते आमचे म्हणजे माझी मुख्याध्यापक सोनवणे सर. आज आपल्यामध्ये प्रोफेसर नाही, विपश्यनेसाठी गेलेले आहे ट्रेनिंगला. एक दुसरं तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं मला की आता जे पवार सर बोलले त्या विषयात मला थोडंसं बोलायचं आहे, जे तुमच्याकरता प्रोग्रेसिव्ह आहे. तुम्ही आज आमचे विद्यार्थी नाहीयेत, एक भूषणाची बाब आहे की बरेचसे जवळजवळ 20 ते 25 विद्यार्थी तुम्ही विद्यार्थी पालक या नात्याने आधीच आलेले आहेत. आणि गत वर्षाचा जर आढावा घेतला भूतकाळाचा तर तेव्हा काय होते आणि काय झाले, तेव्हा तुम्ही सक्षम नव्हते. तुम्हाला परवानगी न घेता यावं लागायचं. जर लेडीज म्हटल्या आज तर तुम्हाला परवानगी घेऊन इथं यावं लागलं. आणि ती तुम्हाला त्यांनी तुमच्या परवानगी दिली का तुम्ही गेट टुगेदर साठी गेलं पाहिजे. त्यामधून तुम्ही एकत्र आला. जास्त एकत्र आणण्याचं माध्यम कोणी काही बोलत असेल पण या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण एकत्र आले. तसे
तसे विद्यार्थी तुम्हाला या इमारतीमध्ये घडवायचे आहेत आणि एक तुमच्या हातून जो तुम्ही आता म्हणजे देणगी रूपाने देणार आहे, पण तुम्ही देणगी अशी द्या का तुमची ही जी बॅच आहे 99-2000 ची ती बॅच तुमचे मुलं नाही तुमचे नातू पंतू सुद्धा तुमचा उल्लेख करतील तर माझे पप्पा माझे आजोबा यांनी अशी देणगी दिली होती आणि त्या देणगीतून हे असं निर्माण झालेलं आहे. अशी एखादी काहीतरी गोष्ट करा आणि ती तुम्ही करू शकता. तुम्ही त्याला कॅपेबल आहात हे तुमच्या आतापर्यंतच्या केलेल्या सर्व कामाचं फलित असेल एवढी अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त करतो. मला बोलायचं बरंच होतं परंतु वेळ फार झालेला आहे आणि पुन्हा एकदा हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे, गेट टुगेदर असावं ते कशासाठी, फक्त आठवणींचा उजाळा याच्यासाठी. पुन्हा 2-3 वर्षाचा कालखंड जाऊ द्या, कदाचित तेव्हा वय झालेला असेल आणि तेव्हा सुद्धा असाच एक मोठा कार्यक्रम अरेंज करा अशी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि थांबतो. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर प्रमुख अध्यक्ष एच.बी. सोनवणे सर, शाळेचे प्रिन्सिपल पवार सर आणि सेक्रेटरी राजेशजी सर आणि सर्व मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी, काय बोलावं एकदम भारावून गेलंय कारण तुमचं प्रेम एवढं होतं हे मला आज म्हणजे प्रत्यक्ष कळालं. हे मला त्यावेळेस सुद्धा माझ्या कानापर्यंत आलं. काही सर माझ्यापर्यंत पण आले की सरांना विद्यार्थ्यांना सांगा की तिथे येऊन की शाळा शिक्षण महत्त्वाचं शाळेचा असो. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना प्रथमतः सस्नेह प्रणाम करतो आणि आज आपल्या विद्यालयात जसं देदीप्यमान यश संपादन करून आपण गुरुजनांसमोर बसला तर हा ऋणनिर्देश सोहळा जो आहे तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रथमतः नानांच्या स्मृतीस अभिवादन करतोय आणि तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो कारण तुम्ही 24 वर्षानंतर मला हा आनंदाचा क्षण तुमच्या चेहऱ्यावर मी बघितला तर खूपच मला असं भारावून आलं की अश्रू कसे थांबवावे. परंतु तुम्ही मला असे समोर एकदम लहानसे दिसत आहेत अजून पण. तिकडे बसलेली ती कोपऱ्यामधली ज्योती हंडोरे, इकडे किराणा दुकानातली ती गोसाळी मनीषा बेलोटे, इकडे सैंद्रे, इकडे सूर्यकांत, म्हणजे असे नावं फटाफट असे सैंद्रे झाला असे नाव म्हणजे माझ्या तोंडी पाठ कॅटलॉग होता सर. उलटा सांगा सरळ सांगा तोंडी पाठ कॅटलॉग. आज सुद्धा म्हणजे विस्मरण झालंय वयामानाप्रमाणे असं म्हटलं तरी चालत. परंतु आपण कोणतंही कार्य जे आहे हे योजलेलं कोणतंही कार्य छोटं असो किंवा मोठं असो ते कार्य यथोचित सिद्धीत जाण्यासाठी त्याचं श्रेय जे जातं ते उपस्थित असणाऱ्या सारथ्यात जात असतं आणि त्याचं सर्व योगदान जे आहे मी तो म्हणतो तुम्हाला द्यावं लागेल. हे तुम्ही सर्वांनी हे काय केलेलं आहे आयोजित केलेलं आहे. टाइम तर भरपूर झालाय कारण विद्यार्थी 24 वर्षानंतर आलेत सर. मी समजू शकतो त्यांना. तुम्ही बोलता का म्हटलं टाइम भरपूर झाला तुमच्यापैकी कोरोना बोलत असतो बरोबर का आपण त्याचंच करता आलेलो आज. 24-25 वर्षानंतर 8वीचा वर्ग कौलारू, त्याच्यानंतर 9वीचा जो कौलारू, नंतर परत सरांच्या कॅबिन नावाचा वर्ग आणि तशीच माझी रवानगी डायरेक्ट. फार म्हणजे असा दुर्दैवी क्षण मला वाटतं कोणावरही येऊ नये. 18 विश्व दारिद्र्यातून वाढलेला मी माणिक गुमासे धारणगावचा एक छोटासा विद्यार्थी आपल्याच मालोशी मंडळामध्ये देवपूर हायस्कूल मध्ये शिकलेला मी विद्यार्थी. मित्रांनो, तुम्ही पाठवलेली निमंत्रण पत्रिका मला इतकी भावली आणि विकासचा जेव्हा मला फोन आला सर ओळखलत का. आता तुम्ही सांगा एवढ्या वर्षानंतरचा आवाज. मी गाडीवर होतो आणि ऍडमिशनच्या ड्युटीसाठी मी चाललो होतो. म्हटलं बाळा मी फोन करतोय 5-10 मिनिटात मी त्याच्याशी बोल.
अर्धा 1 तास फोन ठेवे ना, एवढं प्रेम. मला विचार करायचं वाटलं, एवढं म्हणजे त्याच्यामध्ये इतकी उत्कट, सरांशी किती बोलावं त्याच्या, म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की किती आत्मीयता आहे. आणि जेव्हा मी हे वाचलं तर त्याच्यामध्ये असं होतं की मैत्री म्हणजे निस्वार्थपणे समोरच्याच्या मनामध्ये भरभरून प्रेम करावं, एक छोटीशी भेट आहे आणि ती आठवणीच्या पलीकडे जाऊन ऋणानुबंध निर्माण राहावा यासाठी एक वाक्य त्याच्यामध्ये मी थोडंसं काहीतरी वाचलं. खरंच एकदम सुंदर असं नियोजन करून ते वाक्य कशा पद्धतीने ठेवायचे यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेले दिसतात. म्हणजे सर्वांचं बसून काय काय याच्यात लिहावं, एक छोट्याशा वाक्यामध्ये तुमची नियोजन खूप अफलातून आहे, यावरून मला लक्षात आलं. आणि ह्या विद्यार्थी मित्रांनो, हे चेहऱ्यावरचं तुमचं तेज जे आहे, तुमच्या अंतःकरणाच्या ज्या भावना आहे तुमच्या चेहऱ्यावर मला लक्षात येत होतं. मनातलं म्हणजे आत्मविश्वास आणि तुमच्यावरचं जो तेज जे आहे हे मनाला एकदम भावून जातं. या सोहळ्याचं निमित्ताने माझे विद्यार्थी या 24 वर्षानंतर मला भेटलात की मला त्यावेळेस तुमच्या निरोप समारंभासाठी असं वाटत होतं की तुम्हाला कमी कमी 5 मिनिटासमोर भेटून जावं, पण कसं भेटावं हा एक हे होतं. परंतु मी माझ्या जीवनातला एक छोटासा सुद्धा प्रसंग सांगणार की तुम्हाला तेव्हा असं की बापरे, सरांनी एवढं पण असं जीवन करत जगलं. आज आपण बघतोय की उन्हाची दाहकता निर्माण झाली, सूर्यप्रकाशाचा एकदम प्रखरता आहे, इकडून थंड असे हवा निर्माण झालेली आहे. परंतु ह्या प्रकाशाच्या दाहकतेमध्ये सुद्धा आज जणू फुलपाखरासारखे तुम्ही टवटवीत दिसताय. कमाल की तुम्हाला एक 24 वर्षानंतर असं वाटतं की आपण एका वर्गामध्ये बसलेलं, असं कधी वाटत असेल. पाठीमागचे 2 एक विद्यार्थी खूप सुंदर इतक्या डोळ्या चष्मा घालून असं डुलकी काढतो की काय, परंतु इतकं सुंदर दिसतोय. मला सहज आठवण, इतक्यात मला नाव आठवलं की मी त्याला काय म्हणायचं, इतकं म्हणजे मी तूप खाल्ल्यानंतर तुझ्यासारखा होईल का, त्यावेळेस मी पाठवलं, परंतु अजून काही झालं नाही. परत त्याचं अक्षर इतकं सुंदर, कमाल. सविताचं अक्षर मी इतर विद्यार्थ्यांना दाखवायचं आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला. असो, सर्वांचे नाव मी घेऊ शकत नाही, तुम्ही क्षमा मागतो तुमची, कारण एवढ्या आठवणार नाही. पण आता चेहरे काही काही असे थोडेसे लक्षात येतात. दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्यावेळेस 99 मध्ये मला तर माझं लग्न झालं सर, मला म्हणजे सर मला फक्त तुमची फी जी गोळा करून चाचणीला परीक्षेला वगैरे तुम्ही 15 रुपये काहीतरी जमा करायचे आणि सर मला त्याच्यातून 300 रुपये पगार करायचे. संस्था वगैरे काही पगार वगैरे त्यावेळी कळत नव्हते. सर तुमच्या याच्यातून थोडे ट्युटोरियलमध्ये थोडे पैसे वगैरे हे करून 300 रुपये मला मानधन, पहिल्या टर्ममध्ये 300 रुपये, दुसऱ्या टर्ममध्ये 300 रुपये, असं वर्षाचा पगार माझा 600 रुपये. हातामध्ये मला फक्त 500 रुपये, असं काहीतरी 400-500 रुपये सर मला नियोजन करून द्यायचं. आणि त्याच्यामध्ये माझी सायकल तुम्ही बघत, सायकलचं टायर एकदम गुळगुळीत झालेलं, मध्ये फुगा आलेला, ते कटकट मडगाडगा वगैरे. सर मला देवपूरला शिकवायला होते, माझे वंदनीय गुरुजन आहेत. सरांचं एक वैशिष्ट्य, मी म्हणजे वही चेक करायचं नाही सर. मी तुम्हाला आज मुद्दाम सांगतोय, कारण हे परत तुम्हाला सांगितलं जातं की नाही काय, कारण हाच योग आहे कांद्रे सर, तुम्ही पवार सर. सरांची वही मी काय चेक करायची म्हणजे 18 विश्व दारिद्र्य असल्यामुळं त्या वह्या मी पेनला लिहायचो, शाई पेनला लिहायचो. आणि त्या शाई पेनला लिहिलेल्या वह्या चेक करायच्या नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ती वही पुन्हा परातीमध्ये ठेवून, पाण्यामध्ये ठेवून ते पानं फाडायचे आणि त्याच्यामधलं शाई जी आहे ती निघून जावी आणि तीच वही परत शिवून, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये परत शिवून आणि ती परत पुढच्या वर्गात लिहिण्यासाठी उपयोगात यावी, म्हणून सर मी तुमची वही चेक करत नव्हतो. मी आज तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस तुम्ही आंदोलन माझ्यासाठी केलं, तुमचं हे प्रेम माझ्यावरचं दिसलं, म्हणजे तुमचं खूप माझ्यावर प्रेम आहे, हे व्यक्त कसं करावं त्याबद्दल मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. तुमचं माझ्यावरचं प्रेम खूप आहे, परंतु हा क्षण तुम्ही मला माझ्या वाट्याला आणून दिला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे.
विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस म्हणजे सरांना कदाचित हा प्रसंग अगोदर माहीत असेल, परंतु माझं लग्न ठरलेलं आहे, मग सरांना कसं सांगावं? तुम्हाला तर माहिती आहे की लग्न म्हटल्यानंतर मुली मिळणं फार कठीण. माझ्या पुढचा असा प्रश्न, एक तर जमलेलं आणि नोकरी दुसऱ्या शाळेत जाणं, विनाअनुदानित संस्थेमध्ये परत काम करणं, वेग करणं, आपण दुसऱ्या परक्या घरून आलेल्या त्या मुलीला कसं कोणत्या पद्धतीने सांगावं की मी आता मला सांगितलंय की असं असं की मी मुलांना जवळजवळ 3 महिने लग्न झाल्यानंतर डांबरा काही तिथं भाग आहे, सायकल यायचं. त्या सायकल माझी पत्नी मेघा ती मला नवीन वाटल्यामुळे छान कसं पडक्यामध्ये रुमालामध्ये डबा वगैरे बांधून द्यायचं नाही. आता तुम्ही मिरची भाकर नकारली होती तर तुमचे विद्यार्थी तुमच्या बरोबर खातात, मी काय सांगायचं तुमचं हाशी ही विद्यार्थी ती विद्यार्थी इतकं त्यांचा डबा आणता का थोडी भाजी आणून देणं वगैरे वगैरे. पण आता तुम्ही असं करू नका, छानसा डबा घेऊन जा. मग 3 टाळ्याचा डबा, परंतु 3 टाळ्याचा डबा तुमच्या बरोबर खायला मला माझ्या नशिबात नव्हता. तो मी डांबऱ्याच्या त्या झाडाखाली 3 महिने खात होतो सर बाळांना. की जर मी सकाळी 11 वाजता आलो की तुम्ही रस्त्याने जाताना तुम्हाला मी बघायचो, मला आनंद वाटायचा की माझे विद्यार्थी सुटला. त्या ठिकाणी मी जेवण झालं की घरी निघून जायचं सायकलवर, परत त्या सायकलवर. अशा पद्धतीचा माझा कारण काय की त्या दुसऱ्या घरचं लेकरू आपल्या घरात आलंय आणि ते जर त्याच्यावर परिणाम झाला काय झालं, माझ्या मनामध्ये खूप असे विचार यायचे सर की आता नको हे जीवन, की एखाद्या विहिरीमध्ये काहीतरी संपून टाकावं. जॉब नाही, काय नाही, 500-600 रुपये मिळालेले, 7 बहिणी, मी एकटाच, आई वडिलांचं 18-20 दारिद्र्य. आणि अशा प्रसंगामध्ये कसं तरी आहे मुलगा कुठेतरी 400-500 रुपये करतो म्हणजे काही होतकोरी दिसतोय. स्वाध्याय परिवारामध्ये आमचं छानस असं जमलं आणि लग्न झालं आणि ते लेकरू परत जाऊ नये, त्याला कोणत्या प्रकारचा धोका होऊ नये म्हणून मी माझं शेड्यूल अशा पद्धतीने चालू होतं. असो, मला आपणा त्यावेळी सर्वांना खूप भेटण्याची इच्छा होती, परंतु भेटू शकलो नाही. शाळेत तुम्ही माझ्यासाठी खूप असा प्रयत्न केलात, तुमची इच्छा होती, परंतु तुमचा हा जो आशीर्वाद होता ना, प्रेमयुक्त आशीर्वाद, हा माझ्या पाठीशी कायम होता. म्हणून माझं 2003 मध्ये नंतर शिक्षण सेवा परत मी हातबल नव्हता, परत ट्युशन वगैरे घेऊन 15 रुपये ट्युशन तुमची मी घेत होतो. मला हे पण आठवतं, मी बऱ्याच विद्यार्थ्यांचे पैसे सुद्धा घेत नव्हतो. जबरदस्तीने मला माझ्याशी पैसे टाकायचे. विकास मला आता आत्ता आठवतं का ह्या पुरीने मला कांबळा भेट दिला होता. तुमचं काहीतरी मेंढ्या वगैरे काहीतरी होता, कांबळा वगैरे दिला होता. बघा आता मला त्या आठवणी, सर राहू द्या म्हणे. बघा म्हणजे अशा खूप आठवणी. असो, मला तुमच्या इथून जाताना मला एकच बहिणाबाई चौधरींची कविता आठवते. तुम्हाला भेटल्यानंतर मला काय करू असं वाटतंय. अरे संसार संसार जसा तसाच चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळे ते भाकर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, लेक सासरला जाई मागे परतुनी पाहे, लेक सासरला जाई मागे परतुनी जाई, तसे झाले माझ्या जीवा, तसे झाले माझ्या जीवा. तुम्हाला भेटल्यानंतर माझ्या या 2 वेळच्या भावना या बहिणाबाईंच्या चौधरीतून व्यक्त करतो आणि तुम्ही त्यात समजून घ्या. काही चुकलं असेल, माझ्यामुळे तुम्हाला जर 2 फटके बसले असेल तर मी क्षमा परत मागतो. आणि असंच पुन्हा 5 वर्षानंतर जर योगाला तर नक्कीच भेटू. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, माझा तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. तुमचे डोळे भारावलेले मी समजतो आणि ह्याच भावना मला त्यावेळी 10वीला व्यक्त करायच्या होत्या. त्या व्यक्त करायला मला 24-25 वर्षाचा कालखंड लागला. शेवटी नशिबाचा भाग आहे. तुमचं प्रत्येक गोष्ट मी जाता जाता फक्त सांगेन की प्रत्येक व्यक्तीच्या विषयी पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार करा. आपण जसं वागू तसं आपल्या घरातलं अनुकरण विद्यार्थी करत असतात, मुलं करत असतात. घरात वागताना सुद्धा एकदम
चांगल्या पद्धतीने वागत जा, आपल्या वाणीतून कोणाला अपशब्द येणार नाही असं बोलत जा, की आपले लेकरं तशा पद्धतीने वागतात. आपण म्हणतो आपलं लेकरं असं का वागतं, त्यांची चूक नाही बाळांनो. ओली काठी जी आहे ही ओली काठी जर तिला असं वाकवलं ती वागते, परंतु वाळलेली काठी जी आहे ही काठी जर वाकवायला गेलं तर त्याला क्रॅक जातो, बरोबर. म्हणून लहानपणा त्यांना वळण द्यायचं असत तर आपल्यामध्ये स्वतः सुधारणा करणं गरजेचं आहे. आपलं कुटुंब इतकं सुंदर होईल की विचारता असं होईल. असो, या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो, कारण वेळ भरपूर झालेला आहे. परंतु 24 वर्षानंतरचा थोडासा भाव व्यक्त करणं त्यामुळे मी करू शकलो. आणि सरांची परत मी ऋणनिर्देश व्यक्त की सरांनी काल संपर्क केला म्हणे आपल्याला जायचं आहे की जाऊया. मी सर्वांचे नाव घेऊ शकलो नाही, परंतु माझ्या हृदयात तुम्ही आहात हे विसरू नका. आणि माझा नंबर आहे 8087744661. विकासकडे आहे, सूर्यकांतकडे आहे, ते माझं सेव्ह करून घ्या. कधी आठवण आली तर फोन करा, मी नक्कीच तुमच्याशी संपर्क साधेन. धन्यवाद. यानंतर आमचे मार्गदर्शक श्री डोके सर आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर अध्यक्षीय भाषण होईल आणि कार्यक्रमाचा समारोप. स्वर्गीय गडाखनांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करू. ज्यांच्या आदर्श अशा वाटचालीत मी शाळा उभी राहिली ती सन्माननीय राजेश गडाख सर, या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक सन्माननीय पवार सर, आमचे खरे मुख्याध्यापक सन्माननीय सोनवणे सर, या शाळेच्या शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे आमचे मित्र हरेश गडाख सर, गुरुवर्य कांबळे सर, तुमच्याप्रमाणेच अत्यंत कमी सहभाग ज्यांचा लाभला ते सन्माननीय गोमाशे सर, सेंद्रिय सर आणि सगळे विद्यार्थी मित्र. खरं तर सांगायला गेलो तर आता आम्ही इथंच तुमच्या गावाजवळच आहोत. बऱ्याच वेळा मुलांच्या भेटी होतात पण मुलींच्या भेटी होत नव्हत्या. आज आनंदाचा क्षण असा की तुम्ही सगळे वेळ काढणार. विशेषतः मुलं वेळ काढू शकतात पण मुलींनी वेळ काढला ही आनंदाची गोष्ट आहे. कारण नाही म्हटलं तरी स्त्रियांवर मुलीवर काय जबाबदारी असते कुटुंबाची ही त्यांना माहिती आहे. हा आनंद वाटला तुम्ही अशा वेळेस वेळ काढला. खरं जर पाहायला गेलं ना तर गेट टुगेदर ही अतिशय छान अशी संकल्पना उदयास आली सर. आज सचिनचा फोन आला आणि त्याने सांगितलं की सर असं असं गेट टुगेदर आहे. आता आमचं तर फार कमी सहवास तुम्हाला लागला, पण तुम्ही सगळे भेटाल आणि त्याच्यात आदरणीय सोनवणे सर भेटतील ही फार आनंदाची गोष्ट वाटली. कारण नाही म्हटलं तरी सर नाशिकला असतात, एवढ्या दिवसानंतर भेटू. आणि आर्य सर सांगायचा भाग असा की या संकुलात बऱ्याच वेळ येण्याची वेळ आली पवार सर, पण मला वाटतं पहिल्या कार्यक्रमाला मी आलो. कार्यक्रम बऱ्याच वेळा झाले पण मी माझ्या शैक्षणिक कामकाजामुळे काही येऊ शकलो नाही, दिलगिरी व्यक्त करतो. पण खरं तर सांगायला गेलं तर या शाळेच्या विकासामध्ये म्हणजे गावाला सोबत घेऊन आपल्या वाड्यांना सोबत घेऊन अतिशय सुंदर असं संकुल उभं आहे. सांगायला हरकत नाही, ज्या ज्यावेळी विद्यार्थ्यांची गरज पडते त्यावेळी विद्यार्थी भेटतात. सर मी 11वीला आहे, 9वीला आहे, पालक शिंदेवाडीचे असतील किंवा धनगरवाडीचे. मला वाटतं इथे येण्याची वेळ जरी नाही आली पवार सर पण मी आर्य सरांना फोन करतो, सर याची आज फी नाहीये, याला एसटी बसला पैसे द्यायला नाही, तो हा ऍडमिशनची अशी अशी अडचण आहे. मला असं वाटतं अद्याप आतापर्यंत नवनाथ सर या क्षणापर्यंत एकाही अडचणीची उणीव म्हणजे सरांनी इथे येऊन देण्याची योग आली नाही की तुम्ही इथं आलं पाहिजे मग सांगा किंवा मान्य करू. ही संस्थेनं जी काही गोष्ट जपली त्याबद्दल सर तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. कारण मुलांच्या अडचणी हे त्यांच्याकडे सांगण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तुमचे मित्र आहेत, तुम्ही सांगू शकता आणि तो तुम्ही जपता, ही फार मोठी गोष्ट आज मला आनंदाने प्रकाशन जाणवली. दुसरा असं तुम्ही परिचय करून देत असताना सांगत होते की आम्ही शेतीच करतो. शेती करा, आनंदाची गोष्ट आहे. याचं कारण असं की ज्यावेळी तुमचे लग्न झाले ते तो काळच फार कठीण होता. आम्ही जर शाळेत सायकलवर यायचो तुम्हाला शिकवायला समजा तर मग तुमचं काय, बरोबर की नाही. परंतु तुम्ही शेती करता हे सांगत असताना सुद्धा तुमची मुलं नीटची तयारी करतात, तुमची मुलं जेईला आहेत, तुमची मुलं आयटीची तयारी करतात. हे जेव्हा ऐकतो ना आम्ही सगळे त्यावेळेस अत्यंत आनंद वाटतो.
मगाशी नावात सांगितलं की मी माझा 15 वर्षाची नोकरी सोडून दुग्ध व्यवसाय सांगतो. मला सांगा, हे सगळं करत असताना तुमचा पैसा महत्वाचा नाही. मगाशी चर्चा झाली आपली, शिक्षण अत्यंत महत्वाचं, यात काही शंका नाही. मला वाटतं पहिल्याच भाषेमध्ये कांजळ सरांनी तुम्हाला जे काही सांगायचं, आज तुम्हाला सगळे उपदेशाचे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे आता उपदेश करण्याची वेळ नाही तुमची अजिबात, बिलकुल नाही. कारण इथं बरेच काही सूर्यकांत झालं, किरण झालं, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, विकास उपाध्यक्ष, सचिनला मधल्या काळात गरज पडली तुम्हाला, शाळा असणं म्हणजे एसटी डेपोत शाळा बुक करण्यासाठी गेलो विद्यार्थ्यांसह, आणि तिथं सचिन होताही कळलंच, माहित होतं. आवर्जून भेटायला गेलो. आपल्या विद्यार्थ्यांविषयी जेव्हा अत्यंत चांगलं सर ऐकायला मिळतो, तो आनंद क्षण असतो. एसटी डेपो मध्ये आमचे हेड मेकॅनिक तुमचे सचिन डोंगरे आहे आणि आदर्श काम आहे, हे जेव्हा ऐकायला मिळालं तेव्हा तुम्ही सगळ्यांनी शाळेची आणि शिक्षकांची परंपरा जपली, हा सगळ्यात मोठा. आणि सर त्या बॅचचं वैशिष्ट्य सगळे बसलेले जे आहेत हे सगळे अत्यंत आदर्श आहे. ज्याने त्याच्या कामामध्ये उत्तम आहे. पैसा कोण किती मिळेल असं सांगितलं, सदानी पेट्रोल नंबर आला. बघा तुमच्या त्या कुवतीचा आणि तो संस्काराचा किंवा तो जी काही तुम्हाला साथ मिळेल त्याचा भाग असेल. पण मी असं म्हणेन, तुम्ही शेती जरी करत असाल ना, तुमचे मुलं आदर्श करा, एकदम आदर्श. आता हे सगळे जवळ मुली परिचयाचे, सोनवणी कंपनीच्या मुली तिथून शाळेत यायचे पहिले, त्यांना सोनवणी कंपनीच्या मुली यायच्या नाही का, इथून सगळे येऊन सुद्धा आनंदी. पण एक लक्षात ठेवा, येणारा काळ हा फार अवघड. आज आपल्यामध्ये SP गडाख सर आहे, लोहार सर नाही. भगवंताची कृपा अशी की तुम्ही सगळे अजून शाबूत आहात, ही अत्यंत म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. कदाचित ज्यावेळेस तुम्ही पुढचं गेट टुगेदर ठेवाल, आम्हाला माहीत झालं तरी आम्ही येऊ, पण असलो तर ना, कारण ती काही कोणाच्या हातातली गोष्ट नाही आणि ते टाळू शकत नाही. तो एक जीवनाचा नियम आहे. परंतु ही जी काही संकल्पना कोणी मांडली असेल ना, त्याला शतशः धन्यवाद. समस्या प्रत्येकाला असते. तुम्ही आज सकाळी घरून निघाल तेव्हा अडचणी असतील, तुमच्या पतीला वाटलं असेल की जाणंच गरजेचं आहे का, मुलं म्हणत असतील काय गरज पडली एवढी, तर काय अडचणी भेटता येईल नंतर काहीतरी, अशा असंख्य समस्या येत असतात. पण 80 वर्षाची योद्धे सोनवणे सर तुम्हाला येऊन भेटतात. मध्ये ऑफिसमध्ये आल्यावर पहिलं लगेच ते विनायक मामा पुढे, कोण पुढे, ती मी पेन आणली, आमच्या प्रत्येक मुलाला एक पेन मिळाला पाहिजे, ही जी भावना आहे ना, ती अत्यंत मोठी. या संकुलानं ही संधी उपलब्ध करून दिली. कारण सगळ्यांना सुट्टी आहे, तरी सुद्धा ते सगळे म्हणजे पवार सरांचं, आर्य सरांचं, कांगळ सरांचं, सगळी मंडळी नाव थोडंसं सगळे हजर राहिले ना. तुम्ही येणारे म्हणून बरं का, म्हणजे हा फार मोठा. आणि या जीवनाच्या वाटेवर प्रगती आवश्यक आहे, केलीच पाहिजे आम्ही. पण तुम्ही सगळे संस्कार जपला, अत्यंत आनंदाची गोष्ट, तुम्ही संस्कार जपला, तुमचे मुलं शिकवले, अत्यंत कठीण परिस्थितीतून सामोरे गेले. मग अशी गोमज सरांनी त्यांचा स्वतः अनुभव सांगितला. मला वाटतं कमी जास्त स्वरूपात तुमच्या सगळ्यांचे अनुभव असेच असतील, कारण आपण सगळे त्यातून. आणि ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतो, शाळा शिकतो, ते विसरत नाही. हा अनुभव मोठा येतो. या पंचायतसारख्या गावामध्ये, दंगरोडीतील गाव तरुण असतं, तर मला वाटतं सोनवणे सरांनी त्यावेळेस आम्हाला, सरांनी सांगितलं तोच तो विषय सांगण्यापेक्षा, पगार नव्हताच ना. मला वाटतं DEDचा निकाल लागायच्या आत मी सरांकडे जॉईन झालो, संस्थेने ती संधी दिली नानांच्या मुळे. आणि मग सरांनी सांगितलं की जी काही थोडीशी फी मिळेल त्यात 500 रुपये पगार करायचा. आणि मग पैसे कसे गोळवणार, सगळे 10,000 रुपयाच्या, 5-5 रुपयाच्या, 2 रुपयाच्या, 1 रुपयाच्या नव्हता, आणि एवढा मोठा बंडल 500 रुपयाचा वाटायचा. म्हणजे आज एवढा मोठा पगार मिळत असताना ज्योती त्या पगाराची अशी तोच पगार मोठा वाटतो. मी पाटील सर जेव्हा म्हणतात आपलं पगार द्यायचे पवार सर, ते भेटले त्यांना मी पहिलं सांगतो की आज खरं फार मोठा पगार होता, पण त्याचा आनंद तुम्ही दिलेल्या पगार इतका अजिबात नाही. आणि म्हणून तुम्ही आज काही समजू नका की तुम्ही खूप कठीण परिस्थितीत त्यावेळी शाळा शिकतात. कदाचित आई वडिलांनी जर संधी दिली असती, सुमन सारखी विद्यार्थिनी, हांडोरी सारख्या मुलीची, आज तुम्ही सगळ्या पुढे नोकरीला असते, जॉब करत असता. पण नाराज होऊ नका, अजिबात नाराज होऊ नका. याचं कारण असं की तुमचे मुलं तुम्ही शिकवताय, त्या मुलांना शिकवा. आणि पैसा अजिबात सर्वश्रेष्ठ नाही, बिलकुल नाही. हे सगळं करत असताना प्रदीप संस्काराची जोड तुम्ही शिकवली. सरांनी मग सांगितलं की प्रत्येकाला आई वडील आहेत, आई वडिलांची आवर्जून आठवण ठेवा. कारण कदाचित एखादी व्यक्ती जेव्हा इथून जाते ना, मग नंतर स्मृती ठेवून त्यावेळेस आपण फार काही रडू, ते साध्य होत नाही. हे सर्व करत असताना मात्र त्रास सुद्धा भयंकर होतो, कारण तुमच्यावरती जबाबदारी असणार. आणि ह्या संस्काराचा नाही म्हटलं तरी आता बराचसा परिणाम व्हायला लागला.
अशा अपेक्षा नाही. तुमच्यासारखी मुलं आता नाही. मला आजही आठवतं की पंचायत आल्यानंतर जर कोणी भेटले ना, अजिबात असं जाणवलं नाही की त्या मुलांचा रिस्पेक्ट 1% सुद्धा कमी झाला. अजिबात नाही, बिलकुल नाही. कदाचित तुमच्या ग्रुपवर नंबर जेव्हा पोलीस पाटील झाला, आनंद वाटला की शाळेचा प्रायमरीचा मुख्याध्यापक आपला पुन्हा एक पोलीस पाटील होतो. एवढी विशेष मला खाडीचा अनुभव वाटेल. पुन्हा ट्रॅक्टर व्यवसाय केला, आज आदर्श बंगला आणि एकदम चांगलं उत्तम त्याच नियोजन. आपण एचएलला काम करतो, सचिन एसटी डेव्हलपर, प्रदीप इंजिनिअरिंग करिअर करतो. ही सगळी मुलं रक्तमधून मिळतो. संदीप तिथं तहसीलला काम सांभाळतो. म्हणजे एवढी सगळी मुलं, तुम्ही सगळे एवढं चांगलं काम करता आणि हे सगळं करून तुम्ही शिक्षकांप्रती आदरही ठेवता की तुम्ही सगळे शिक्षकांना भेटले पाहिजे आणि काहीतरी देणं लागतो. शाळेच्या बाबतीमध्ये आता सरांनी अपेक्षा व्यक्त केली की तुमच्या पहिलं तुम्हाला जे काही चांगलं काम करता ते करा. मला अशीच एक संधी, मी सार्वजनिक शाळा याच्याकडून मिळवत असताना काही कुठलंही वातावरण नव्हतं आणि माझी खेळल्यावरून बदली झाली. बदल्या आमच्या प्रशासकीय असतात, त्या बदल्या थांबवता येत नाही. माझ्या ठिकाणी ज्या शिक्षका महिलेनं क्लेम केला त्यांची मिस्टर मिलिटरीमध्ये होती आणि त्यांना फर्स्ट प्रेफरन्स होता की तिथून बदली करायची. खेड्यामध्ये सगळं काम उभं राहत असताना ती आदर्श शाळा उभी राहिली, बदली झाली. बदली झालं काय वातावरण होणार होती मला कल्पना होती. मी शनिवारी ऑर्डर मिळाली आणि रविवारी सार्वजनिकला हजर झालो. रविवारी हजर होता येत नाही सर, पण नाही तर मला हजर व्हावं लागलं कारण सोमवारी खेळलेकरांनी हजर होलेलं नसतं. हा मोठा प्रश्न विषय होता आणि अशा परिस्थितीमध्ये हजर होऊन हजर झाल्यानंतर बदली टाळता येत नाही की बदली करता येत नाही हे सांगून मी माझी बाजू दूर केली. शैक्षणिक काम करत असताना खूप मोठ्या खस्ता खाल्ल्या आणि म्हणून ज्या आपण शाळेत शिकलो, पत्र्याच्या भिंती, कौलारू इमारती, नाही का, ते दिवस खूप वेगळे होते आणि मग ते मुलांसाठी तसे दिवस येऊ नये या दृष्टीनं प्रयत्न करत गेलो. सारख्या ठिकाणी खेळलेली शेजारी शाळा आहे. एचएच्या सीएसआर फंडातून 1963 लाखाची इमारत उभी राहिली. कोरोनाच्या काळात पूर्णपणे आम्ही पूर्ण थांबलो. आज त्यापेक्षा त्या मुलांना भाग्यवान समजतं की कॉलेज असताना मला दुसरं सांगायचं राहिलं की ताईंचे मिस्टर आमच्या बरोबर होते आणि खेड्याला आम्ही सोबत होतो. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे खेड्याच्या हायस्कूलची जी काही परिस्थिती वाईट झाली होती, संस्थेमध्ये एमईपी मध्ये म्हणजे पवार निलिमाताई पवार पण अगदी मोठे चक्र होते का ते शाळेला पुन्हा गतवैभव प्राप्त करायचं कसं. राठोड सरासारखी व्यक्ती येते मुख्याध्यापक म्हणून आणि सगळं आपण कसं म्हणतो एखादं वारा फिरव तसं बदल करून टाकते. असे काही लोक असतात. या सानिध्यात वाढल्यामुळं आज ज्या शाळेत काम करतो तिथले विद्यार्थी लॅपटॉप घेतात. मॉडेल स्कूलमध्ये ती शाळा आहे. जिल्ह्यात त्याच्या काही 100 शाळा निवडल्या, तालुक्यात ती पहिली शाळा आहे. मुख्यमंत्री सुंदर शाळा माझी शाळाची काही निवड झाली त्यामुळे तालुक्यातली प्रथम क्रमांकाची शाळा आहे. 3 लाख रुपये शाळेला बक्षीस मिळालं. मुलं म्हणजे पहिलीपासूनचे मुलं अगदी आजच कम्प्युटरचा अभ्यास करतात. तिथं शाळेत गावाने शिक्षक म्हणून त्यांची व्यवस्था केली. ब्रॉडबँड कनेक्शन असल्यामुळं पुस्तकाच्या बारकोडवर मुलं अभ्यास करतात. संपूर्ण परिसर अगदी वेगळ्या प्रकारे तयार झाला. योगायोगाने पंचायतचे आताच मग सांगितलं की विकास आणि त्यांच्या काही टीमनं असंच माहीत झालं तर सर्व शाळा उभी मग आपण काय करू. ते आले की सर आम्हाला पंचायत शाळा घ्यायची काय करते. मला एक या गावचं ऋण फेडायला संधी अशी जिल्हा परिषदमध्ये असताना अरुण भाऊ थोरात स्कूल कमिटीचे अध्यक्ष होते. प्रचंड आवडत्या माणसाला होते. म्हणजे काय करावं सेमी इंग्लिशचा पहिला प्रयत्न झाला त्यामुळे विद्यार्थी झाला असे सगळेच. आणि हे सगळे आले तर काय करते. मला सगळ्यात मोठा आनंद झाला की काय असतं माहिती गोमेश सरांनी सांगितलं का त्यांच्या शाळेत ते काम करतात पण आपल्या गावात जेव्हा एखादी वस्तू उभी राहते त्याचा आनंद काय वेगळा असतो. आणि याच्याचे संबंध सगळे चांगले प्रस्थापित होते. त्या निमित्तानं त्यांना विनंती करू याच्याच्या सीओ साहेबांना आजही ओरिसा आणि महाराष्ट्र त्यांच्या अंतरी त्यांना आपल्याला परमिशन भेटता येत नाही पण गत काळामध्ये त्यांचे खूप संबंध सार्वजनिक माझे आहे. आणि समारोपाच्या भाषणामध्ये विषय झाला असताना गावच्या लोकांची खूप काही मागण्या होत्या. सार्वजनिक थडीच्या तिथं कोणी उपस्थित नाही म्हणून त्यांच्या अप्रोक्ष त्यांची पाठिंबा सांगतो. त्या ठिकाणी स्मशानभूमी आणि गंगाघाट प्रस्तावित योजना होती. ती त्यांची मागणी केली. सीओ साहेबांनी सांगितलं सर तुम्ही एकदा एचएलला या हे सगळं मिळेल तुम्हाला काय लागेल ते पण तिथे भेटायला या. तिथं भेटायला गेल्यानंतर मी सार्वजनिक काहीच सांगितलं नाही. पंचायतचा प्रस्ताव दिला आणि माझी शाळा आहे मी ज्या गावात नोकरी केली 16 वर्ष ती माझ्या गावची शाळा आहे एवढी मंजूर करा एवढीच विनंती केली. आणि मला असं वाटतं राज्यातली ती अत्यंत आणि अद्वितीय अशी शाळा राहील की ज्या सगळी जॉगिंग ट्रॅक्सचं सगळ्या सुविधा राहतील. कदाचित आता हे सगळं वैभव इथपर्यंत किती राहील इथपर्यंत मुलं शाळेत येणं महत्वाचं शिकणं महत्वाचं.
इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, राजेश सरांनी एवढी मोठी इमारत उभी राहील. सुरुवातीला सर बांधकाम चालू असताना आम्ही इथून जवळ गेलो की बाकी लोक विचारायचं नेमकं काय नेमकं नॉलेज हब काय, IT सेक्शन आहे नेमकं काय, अशी परिस्थिती होती. एवढं मोठं युनिट उभं राहील अशी कधीच कल्पना केली नव्हती की जागेत एवढी मोठी संस्था उभी राहील. इथं 11वी 12वी सायन्स होईल, आता सिनियर कॉलेजचा प्रस्ताव, म्हणजे जे काही बाहेर मिळणार आहे ते आपल्या पंचायत होते. या निमित्ताने काम करतो. तुम्ही सर्वजण अत्यंत चांगलं काम करता. मला सांगायचं उद्देश इतकाच आहे की याच निमित्ताने या पंचायतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या वर्षामध्ये HHच्याच माध्यमातून पुन्हा आपल्या तालुक्यातल्या 2 शाळा मंजूर केल्या. एक आपल्या खूप जवळच्या आणि थोडीशी दूरच्या अंतरावर. पण जे काही करता आलो तो प्रामाणिक प्रयत्न आपण करत राहावं, मुलांसाठी देत राहावं. कारण मला असं वाटतं मी पंचायतीतून माझी बदली झाली सर. 16 वर्षानंतर प्रशासकीय बदली झाली. उजनी शाळा कोणी घेत नव्हतं. आता उजनीनं माफ करा ते मला का घेत नाही माहित नाही मला नेमकं, पण उजनी शाळा का घेत नाही तर कोणीच घेत नव्हती शाळा. काही लोक सोयी त्रासदायक वगैरे असतात किंवा अशा हिशोबाने. पण मी व्हिडिओ साहेबांना सांगितलं तर मला उजनी द्या. त्यांनी उभारून अभिनंदन केलं की इतर लोक घेत नाही तुम्ही उजनी घेता. म्हटलं शाळा जवळ एक काम करायला संधी, उजनीला गेलो. पण ज्या ठिकाणी सुरुवातीला माणूस काम करतो ते आठवणी विसरत नाही. मी उजनीची शाळा सुटल्यावर तिथून घरी यायला थोडं अंतर होतं. मी गेले 3 महिने दररोज पंचायतीतून यायचो. माझ्या शाळेच्या समोरून जायचो मग घरी जायचो. शाळा बंद असायची सर, पण ती शाळा पाहताना जो काही आनंद वाटायचा तो कधी नव्हता. म्हणजे पंचाळी गावाने जे काही प्रेम दिलं हे जर कदाचित खेळलं झालं सरळ किंवा अजूनही कुठे तर तुमच्यासारखे विद्यार्थी इथले पालक, खरं सांगायला त्या काळात पालक होते विकास. पण भागवतनासारखी माणसं होती, चव्हाण नव्हते, गांधीवार नव्हते, सगळे माणसं होती. पण शाळेविषयी इतकं प्रचंड प्रेम असायचं, इतकं प्रचंड प्रेम की जी गोष्ट आज आम्ही सांगू शकत नाही. चांगले भाऊ होते अजिबात नाही विषय. म्हणजे या सगळ्यांच्या योगदानातून आपण सगळे घडलो. तुम्ही सगळे भेटलात. तुमचे मुलं इतकं चांगले शिकताय हा फार मोठा आनंद वाटला. तुम्ही सगळे पुन्हा असे ग्रुपने एकत्र राहा आणि एकत्र संवाद साधा. खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला तुमच्यासाठी तुम्ही एकत्र आल्यानंतर तुमच्या मुलाबाळांना नवीन करिअरच्या संधी मिळतील. आणि जर कधी आमची गरज पडली काही बोलावं वाटलं हक्कानं तर निश्चित फोन करा. कारण आमचं कर्तव्य तुमची सेवा करणं किंवा तुम्हाला साथ देणं. तुम्हाला सगळ्यांना माझ्या गुरुवर येणं आणि तुम्हाला सगळ्यांना खूप मोठं आयुष्य लाभो ही प्रार्थना करतो. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी गेल्याला आवळाचं वजन असतं. असे तुम्ही सगळे अगदी छान प्रगती करा, खूप मोठे व्हा आणि जन्मदात्या भूमीला कधी विसरू नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो. तर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेले आहात असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपले मुख्याध्यापक आदरणीय श्री सोनवणे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय बसलेले समोर बसलेले विद्यार्थी मुलं आणि मी 94-95 साली मुख्याध्यापक म्हणून पंचाळ्याला आलो. त्यावेळेला फक्त 200 ते 250 विद्यार्थी होते आणि दर शनिवारी कार्यक्रम काय असायचा वर्ग साधवायचा कार्यक्रम असायचा. आणि इथं आज पाहिल्यानंतर इथं शिक्षणाचा बदल झाला नाही ते एकदम क्रांती झाली असं मला वाटायला लागलं. आणि तुमच्या ओळख परळमध्ये असं दिसून आलेले की फक्त 3-4 विद्यार्थीच त्या ठिकाणी शेती करतात, बाकीचे सगळे त्यांच्या त्या ठिकाणी मार्गाला लागलेले. याचा परिणाम म्हणजे फक्त शिक्षणामुळेच आज बदल झालेला आहे. मुलींचाही असं दिसून आलेले की त्या स्वतः शिकलेल्या नाही आहे परंतु त्यांनी त्यांच्या मुलाला आणि मुलींना त्या ठिकाणी मात्र केलेलं. आणि तुमची एक सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे म्हणजे पैसे मिळवण्यापेक्षा मुलांवर चांगले संस्कार करा. संस्कार हीच सगळी त्या ठिकाणी सरकारी संपत्ती आहे आणि तीच तुम्हाला उपयोगी पडेल एवढं त्या ठिकाणी दिसून. आणि मुलांच्या बाबतीमध्ये दिसून आलेले की तुम्हाला आता शाळेच्या संदर्भामध्ये जर काही करता आलं कर्तव्य म्हणून तर त्या ठिकाणी काहीतरी करा की आपले काही गावातले गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी पुढं अशी बाजूला असेल त्यांना मदत केली तर खार मी माझी स्तुती करत नाही पण मी असे बऱ्याच विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे की त्यांचं आज जीवन त्या ठिकाणी समृद्ध झालेलं आहे. समृद्ध नसेल तरी ते पोटा पाण्यात व्यवस्थित त्या ठिकाणी एवढं मी माझं काम केलेलं आहे. म्हणजे माझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य मी माझं पार पाडलेलं आहे. तसं तुम्ही तुमचं जे कर्तव्य आहे सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य ते कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडावं आणि तुमच्याबरोबर तुमच्या मुलांना त्या ठिकाणी चांगले संस्कार करावे, चांगली पिढी घडवावी. एवढे संस्कार करून चांगली पिढी घडवावी एवढं संपवतो.
धन्यवाद सर. यानंतर माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आदरणीय नानासाहेब गडाख आणि तसेच आपले गुरुवर आदरणीय SP गडाख सर यांच्या स्मृतीस भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण 2 मिनिटं उभा राहून बसायला घेऊ आणि कार्यक्रमाचा समारोप त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. सुदर्शन सूत्रसंचालन ज्यांनी केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आम्ही चालवू हा पुढे
दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. सुटेल का रे वाडा यार, नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर, क्षणात भक्ती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. कुठे झाला रे?